पक्षी अंगणी उतरते ते काय गुंतवणिया राहते, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाचे दोरी. आज अतिशय पवित्र गंगेच्या तीरावर वसलेलं वडेल गाव. आणि मी याच्या अगोदर एक दोन वेळेस अर्थ सांगितलेला, वडेल या शब्दाचा अर्थ सांगितला होता. अजूनही पहिल्यांदाच सांगून जातो, पुन्हा आठवण राहील न राहील. वडेल नाही, वाढेल शब्दाचा अपभ्रंश झाला. जसं अलंकापूर नगरी, पहिलं तिचं नाव अलंकापूर नगरी, पुन्हा आनंदी, पुन्हा आळंदी असं झालं. तसा हा शब्द वाढेल. इथलं या गावचं प्रेम वाढेल. गावची प्रेम, कीर्ती आणि सद्गती सगळ्या बाजूनं, संपत्ती, माणुसकी वाढेल असा अर्थ आहे. पण ते ओढेल झाला, त्याचा असा अर्थ आहे. म्हणून या अशा पवित्र गावची मंडळी. आणि हो सप्ताह जुन्या लोकांना सुद्धा सांगता येत नाही, कारण शताब्दी माझ्या काळात होऊन गेले, 100 वर्ष झालेले आहे. आणि या भूमीला, ज्या जागेवर मी उभा आहे त्याचं मला भान आहे आणि त्याची जाण आहे. या जागेवर बंकट महाराज स्वामी, सद्गुरू मामासाहेब दांडेकर, दुंडा महाराज देगलूरकर, जगन्नाथ महाराज पवार आदी करून जी मोठमोठी संत ज्यांनी महाराष्ट्र हलवून सोडला आपल्या वाणीनं, सद्गुरू जोग महाराज, आमच्या आळंदीचा प्राण असणारे हे सर्व लोक या जागेवर येऊन गेले, ज्या जागेवर त्यांचे पाय लागले. याची भान आणि याचं ज्ञान आणि याची जाण वक्त्याला असावी लागते. आणि दुसरी गोष्ट अशी सांगतो, तुमची स्तुती नाही, खरं सांगू तुम्हाला, असं मला वाटतं, मी जोग महाराज शताब्दी ज्यावेळेला झाली, ते शताब्दीला माझं कीर्तन होतं. आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय मारुती बाबा कुरेकर त्यांचं कालेचं आणि माझ्या हातानं सुरुवात होती. पहिलंच माझं कीर्तन होतं. त्यावेळेला 5000 टाळकरी. अरे उगं ठळक नाव सांगतो तुम्हाला, टाळकरी. बंडा महाराज कराडकर टाळ घेऊन उभे आहेत, पांडुरंग महाराज घुले माझ्या मागे टाळ घेऊन उभे आहेत, डोक महाराज हे टाळकरीत 5000 लोक आहेत. आणि समोर बसलेला जनसागर. मला खरंच तुमची स्तुती नाही आहे. मी वडेल मी माझ्या लहानपणापासून बघितलेलं, माझं परमार्थातलं लहानपण सांगतो तुम्हाला. 89 साली इथं माझी एंट्री झाली, 89 साली. आणि 89 साली आलो त्यावेळेस जे वडेलकरांनी सर्वांनी प्रेम दिले तेच आज आहे. आजही तेच प्रेम आहे. त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आमचा मातृवर्ग महाराज मंडपात बसायला जागा नाही. तुम्ही आता उठून बघू नका, पण नंतर बघा उठून पाठीमागे. पूर्ण रस्ता सुद्धा लॉक व्हायची पाळी, इतकी लांबवर पब्लिक बसलेली. हे परमार्थावरचं प्रेम आहे आणि महाराज लोकांना दिलेलं प्रेम आहे. ते महाराज लोकांना ते फक्त आजमावता आलं पाहिजे, ते कळलं पाहिजे. म्हणून हा वर्ग आहे मातृवर्ग, ही शक्ती आहे, ही स्त्री नाही आहे, ती आदिशक्ती आहे, ती मातृत्व शक्ती. हीच जिजाऊ, हीच जनाबाई, हीच मीराबाई आहे. हीच शक्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई ह्याच शक्ती आहेत. यांनीच महाराष्ट्र घडवलेला आहे. आणि तुम्ही जे आहेत इकडं महाराज, एक एका होणे बळीरे. कोणी नामदेव महाराज असाल, कोणी जोग महाराज असाल, कोणी बंकट महाराज स्वामी असाल, कोणी निवृत्तीनाथ महाराज असाल, कोणी सोपान काका असाल, असं सांगता येत नाही याच्यामध्ये. आणि हे जे उभे येत नाही, एक एका होणे बळीरे, जे तर गंधर्व गात गाणी, अशी ही मंडळी सगळी वाजवणारे म्हणणारे सर्व मंडळी खूप चांगली माणसं आहेत. लहानपणापासून मी बघितलेलं आहे. आणि समोर जवळजवळ शेकडो चेहरे आमच्या भगिनी वर्गाचे आता तुमचे तर माझ्यासमोर दिसतात. हे सगळे ओळखीचे दिसतात. फक्त आता जास्त दिवस झाल्यामुळं नाव लक्षात राहिले नाहीत. हे सगळे ओळखीचे चेहरे आहेत. कारण मी ज्या वेळेला याच मंदिरामध्ये पारायण होतं, हेच पांडुरंगाचं मंदिर याच्या बाजूला कोपऱ्यामध्ये 6-7 माणसं बसलेली असायची. आणि मी व्यासपीठ चालक म्हणून आलेलो होतो. 6-7 माणसं, जास्तीत जास्त 50 माणसं, पण 500 माणसं या ज्ञानेश्वरी पारायणाला इथं या चौपाटीवर बसवले. याचा अर्थ हे सर्वांचं प्रेम आहे. आणि डॉक्टर बागडे का बागल नावाचे डॉक्टर आहेत, त्यांनी त्यावेळेला 51 ज्ञानेश्वऱ्या बक्षीस दिले होते आपल्या गावाला, माझ्या हाताने आळंदीहून आणून. म्हणून ही मंडळी परमार्थावर प्रेम करणारी आहे. आणि जे महात्मे या गावामध्ये होऊन गेले, हरिबाबा, तुळशीराम बाबा, अण्णाबाबा, एक एका होणी बळीरे. अण्णाबाबा माझ्यासमोर बसायचे आणि श्लोक चुकल्याच्या नंतर मला म्हणायचे, याच्यावर आसी वेलांटी, दीर्घ आहे, रहस्व आहे, मला तर सांगायचे. इतके तयार माणसं आजही वाजवणारे, म्हणणारे, गाणारे सगळे मंडळी इकडून उभा राहिलेले. अर्ध तर हे वडेल गाव आहे. आणि इकडे म्हणजे खरं परिवर्तन आणि खरा बदल आणि खरं परमार्थाचं फळ हे आहे की तुमच्या जीवनामध्ये एखाद्या वक्त्याचं वक्तव्य ऐकलं ना, आपण एक दिवस असे बनू या जिद्दीनं तुम्ही निघाले पाहिजे.
एखाद्याने कपडे चांगले घातले किंवा वाईट घातले तसं नाही अनुकरण करायचं, त्याच्या गुणाचं, त्याच्या ज्ञानाचं, त्याच्या आवाजाचं, वक्तृत्वाचं, अभ्यासाचं अनुकरण करायचं जीवनामध्ये. मग ती स्त्री असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, यांनी अनुकरण करत चालायचं असतं. आणि या महाराष्ट्रामध्ये आपली ख्याती झाली पाहिजे. हे जीवन एक दिवस आपल्याला नाही, वडेलगावनं नाही आहे, पूर्ण तालुक्याने महाराष्ट्रानं आपली मिरवणूक काढली पाहिजे. असं जीवन आपलं घडलं पाहिजे, या दिशेनं तुम्ही निघालेले आहेत. बरेच छोटे छोटे रोपटे दे, लहान लहान लहान, ह्या लहान आहेत पण एक दिवशी मोठमोठे वटवृक्ष बनणार आहेत की पूर्ण महाराष्ट्र यांच्या सावलीला बसेल. असे असे लहान आहेत पण भविष्यामध्ये ते महान होणारे असतात. म्हणून पुरुषाचं नसते पण महिलांनी सुद्धा, मुलींनी सुद्धा टाळ घेऊन असं उभं राहिलं पाहिजे. मुलींनी सुद्धा हरिपटाला आलं पाहिजे. मुलीसुद्धा भारतभर मनात परमार्थ तो जिवंत ठेवला, ह्या मातृशक्तीने ठेवलेला आहे. म्हणून आजचं जे माझं येणं आहे, आदरणीय पूजनीय वैकुंठवासी उत्तम बाबा शेलार यांच्या पुण्यस्मरणार्थ हे कीर्तन आहे. आणि त्यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई शेलार यांनी मला निमंत्रण दिलं. पाठीमागं आलो तेव्हा म्हणले, बाबा पुढच्या वर्षीचं निमंत्रण तुम्हाला आजच आहे. मग त्यांनी 3-4 वेळेस सांगितलं. मग बाबाजी त्यांचे मुलं वगैरे त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या त्या विनंतीला मान देऊन आलो. त्यांचं परिवार, त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या श्रीमती लक्ष्मीताई आईसाहेब आहेत, मुलं आहेत, 3 मुलं 2 मुली, आणि असं सगळा हा परिवार त्यांचा आहे प्रेमानं जोडलेला. काय खरं सांगू तुम्हाला, माऊलीची ओवी खूप गोड ओवी बघा. माऊली म्हणतात, जमीन काय लायकीची जर तुम्हाला कळून घ्यायची असेल ना, तर ती मे महिन्यामध्ये वगैरे कळणार नाही तुम्हाला. ती आज पावसाळ्यामध्ये जर तुम्ही गेले तर ती जमीन सांगते माझी काय लायकी. का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलो. आणि मी सांगत असतो, ज्ञानेश्वरी अतिशय दक्ष पद्धतीने ऐका कीर्तन. हे वाघिणीचं दूध आहे. आटपाट नगरीच्या ह्या पोत्या नाही आहेत, हे ज्या बाकीच्या पोत्या आहेत आता ह्या वाचायच्या पोत्या नाहीत, या गुंडाळून ठेवायच्या पोत्या आहेत. तुम्ही म्हणाल असं कसं काय महाराज, ते असंच आहे. ऐका ओवी, आगवीच शास्त्रे हे अविद्यानाशाशी पात्रे, वाचनी न होती स्वतंत्र आत्मबोधी. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही जीव नाही आहे, तुम्ही नुसते वडीलचे एक नागरिक नाही आहेत, तुम्ही साक्षात परब्रह्म आहात, तुम्ही देव आहात. फक्त तुम्ही स्वतः एका पत्नीचा मालक, 2 मुलाचा वडील, एका बहिणीचा भाऊ, एका पुतण्याचा चुलता, असं नाही. एवढं जीवन नाही तुमचं. तुम्ही अजरामर आहात. हे अमर आहा, अमर अमर आहा, अमर संसारामध्ये बैलासारखं आयुष्यभर नुसतं राबायचं, हमारी करायची, आणि एक दिवस रामनाम सत्य हे निघले वैकुंठ धामला. हे जीवन म्हणजे तुमचं जीवन नाही आहे. ये भारत में हम भी कुछ है असं तुम्हाला दाखवायला चान्स आहे. आणि हे दाखवायला तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आणि दिली इंद्रिय हातपाय, कारण हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे त्यानं. आणि नुसते इंद्रिय नाही, 100 वर्ष आयुष्य आणि सत्संग दिलाय. ज्ञानेश्वरी सारखा पूर्ण विश्वाला वेळ लावणारा ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी डोक्यावर घेऊन नाचावा आणि त्यांनी सांगावं 21 चरणाचा अभंग आहे तुकोबारायांचा. ज्ञानेश्वरीच्या कृपेमुळेच मी संत झालोय. ज्ञानेश्वरीचे 1111 पारायण ज्ञानेश्वरीचे तुकोबारायांनी डोंगरावर केले आणि त्याच्यानंतर मग मला कवित्व स्फुरलं. त्याच्यानंतर मी संत झालोय. नंतर मी गाता लिहिले. महाराष्ट्रामध्ये, भारतवर्षामध्ये
ज्ञानेश्वरीचं जीवन, ज्ञानेश्वरीचं अमृत आपल्या हृदयामध्ये घालणारा फक्त पहिला संत म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहेत. त्यांच्यासारखे ज्ञानेश्वरी फक्त माऊली, जनाबाई आणि तिसरे तुकोबा आहेत. का सांगतो तुम्हाला हे जीवनामध्ये? हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे बाकीच्या गोष्टी पुन्हा मिळणार आहेत महाराज, हे नाही मिळणार पुन्हा. एकदा गेलं ना पुन्हा मिळणार नाही हे. म्हणून आजचा जो अभंग आहे ना, हा अभंग संसार सोडायला सांगत नाही, संसार करू नका हे सांगत नाही, फक्त त्याच्यामध्ये राहायचंय कसं, बस. कुठला संत तुम्हाला संसार सोडायला सांगत नाही. फक्त एकच आहे, पण तुम्हाला सोडा म्हणायची गरज लागली नाही पाहिजे कुठलीच, तुम्ही होऊन सोडलं पाहिजे. कुठलीही घटना, एखादा बेवडा आहे, दारुडे आहे, आखी खानदान बर्बाद केली, हजारो एकर जमीन घालवली, घरदार विकलंय, अख्खं वडेलगाव नावं ठेवतंय. आपल्या इथं नाही म्हण असा कोणी, आपल्या इथं कोणी गजिट्या नाही, दारुड्या नाही, असं नाही. नाही आता एवढं मी पाहतो, पण एकही दारुड्या मला आयुष्यात मला कधी मिळाला नाही. आणि एखादा जर असलाच तर मला भेटला नसेल, असा आहे का नाही. म्हणून त्याला कळतंय की हे वाईट आहे, हे समजतंय, पण त्यांना अंतःकरणामधून ज्या वेळेला त्याला त्याचा त्याग, त्याचं जीवन बर्बाद होतंय, हे त्याला कळल्याच्या नंतर तुम्ही सोडा म्हणायची गरज नाही. बघा माऊलीची ओवी आहे, जरा भगिनी वर्गाने सावधरीतीनं ऐका जरा. माऊलीच्या ओव्या आहेत, हे वाघिणीचं दूध आहे. माऊली म्हणतात ते एक महिनाभर उपवास धारण केलेला व्रतधारी मनुष्य, आणि आपल्या पंक्तीला आला. पंक्तीला आल्याच्या नंतर तो जेवायला बसला. आमचे आजचे जे पंक्तीवाले होते, सीतारामजी, काय नाव आहे त्यांचं, बचाव बचाव, त्यांची आज पंगत होती. खूप आग्रह करून सर्व परिवार वाढत होता, आणि त्यांना म्हणलं आता पंक्ती वाढत बसू नका, ऐकायला या. म्हणून सर्व येऊन बसलेत पुढे ऐकायला. अशा पंक्तीला तो साधक येऊन बसला, आणि त्याला सांगितलं महाराज जेवण करू नका. तो म्हणला लाख रुपये दिले तरी आता जेवण केल्याशिवाय राहत नाही, 1 महिना झालं उपवासी, मला जेवायला पाहिजे, कण मिळालेला नाही. म्हणले महाराज तुम्हाला खरंच 1 लाख रुपये देतो, जेवू नका. ऐकलं नाही त्यानं, पण त्यांना खरं सांगितलं, बाबा खरं सांगू का तुम्हाला, आज सप्ताहाचा आज मला वाटतं 5वा दिवस आहे, तुम्हाला सत्य सांगते बाई म्हणल्या, या स्वयंपाकामध्ये रोगर टाकलेलं आहे. बरं, थेंब 2 थेंब नाही, ज्ञानेश्वरी सांगतो तुम्हाला, 1 थेंब आणि 2 थेंब विष नाही, पूर्ण स्वयंपाकच विषयामध्ये रांधलाय. बघा शब्द माऊलीचे कसे आहेत. माऊली म्हणतायत, विषय रांधलेली रससोय. विषय म्हणजे विषामध्ये बेसन रोगरमध्ये हाटले, भाजी त्याच्यातमध्ये शिजवली, वरण भात रोगरमध्ये त्या विषामध्ये शिजवली. विषय रांधलेली रससोय, हे जरी जेवणारा ते ठावू होय, जर ह्याला ते कळलं तो ताटचे सांडोने जाय जियापरी. त्याला आता जेवल का तो? 1 कोटी रुपये जरी दिले, 1 कोट दिले, म्हणजे अंगातला कोट नाही, 1 कोटी जरी दिले तरी सुद्धा तो जेवल्याशिवाय राहील का? आता का? त्याला त्याचं ज्ञान झालंय. तसा संसार आहे ना, संसार हा घातक आहे, तुम्हाला खाणार आहे, बर्बाद करणार आहे. व्यसन, दारू, गुटखा, जुगार वगैरे वगैरे हे जे आहेत ना, हे तुम्हाला खाणार आहेत. खेकडा आहे खेकडा, खेकड्याची जी मादा आहे ना, त्याची जी पत्नी किंवा आई ती खेकड्याची जन्माला घालती, ती आई ना शेकडो पिले जन्माला येतात, आणि तिच्या पोटात खालून असं हे असतं, ते वस्त्र असतं तिचं, आणि त्याच्या आत त्या असतात. त्या खेकड्याला, त्या बाईला, त्या मादीला स्तन नाही, कास नाही, दूध नाही, काहीच नाही तिच्याकडं. मग ते पिल्लं कशावर जगतात? त्या आईचं मांस खातात, ती मरून जाते आणि हे जगतात. तशी घरातली माणसं ही जी व्यसन आहेत, हे जे गुटखा झटका काय जे असेल, हे तुम्हाला खातायत, तुमची बर्बादी होते, हे सांगून कळणार नाही. त्या जेवणाऱ्याला बाई सांगत होते महाराज जेवू नका, 1 लाख रुपये देते, जेवायला तर थांबला नाही. पण त्याला जेव्हा कळलं जे जेवण आपण जीवनासाठी घेतोय त्याच्यामध्ये रोगर आहे, आता जेवेल का तो? तसं तुम्हाला व्यसनामध्ये, दारूमध्ये, जुगारामध्ये, याच्यामध्ये हे तुमचं जीवन घातकी ठरणार आहे, घात होणार आहे. संसार करून करून मोठमोठी लोक गेलेत, संसार पूर्ण नाही करता आला. संसार तुम्हाला खाणार आहे, संसार हे दुःख मूळ आहे. म्हणून त्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्हाला त्याचं ज्ञान झालं ना, आम्ही किती जरी बोललो, तुमच्या मनावर जर नाही परिणाम झाला, तुमच्या जीवनामध्ये काहीच बदल होऊ शकत नाही. हे तुम्हालाच कळलं पाहिजे, आणि मग तो सोडा मानायची गरज नाही. म्हणून संत सोडायला सांगत नाहीत, त्याचा घातकपणा सांगतायत. म्हणून तो जो साधक आहे, तुमच्या आमच्यासारखा साधक आहे, ज्याला तो उपदेश करतात नाथ महाराज,
जन्मजात मनुष्य हा भाग्यानं नशिबानं पूर्वजन्मानं प्रारब्धानुसार तो संसारिकही असतो आणि परमार्थिकही असतो. दोन्ही गोष्टी तो करत राहतो. बघा याच्यामध्ये बसलेली माणसं ह्याच्यातले 99% माणसं आहेत. परमार्थही आवडतो, परमार्थ आवडतोय पण कळला नाही. संसार आवडत नाही पण सुटत नाही. लक्षात येते काय बोलतोय? परमार्थ आवडतोय पण समजत नाही, कळत नाही. संसार आहे ना, हा संसार नको वाटतोय, आवडत नाही पण सुटत नाही. ह्या द्विधावस्थेमध्ये जो जन्माला आलेला साधक आहे ना, तो तळमळीनं पवित्र गंगेच्या वाळवंटामध्ये विचार करतोय. त्याच्या जीवनाची व्यथा आहे महाराज. खरं सांगू तुम्हाला, तुमच्या जीवनामध्ये जीना आहे तो शहानशे जीव असं जीवन पाहिजे होतं. जीवन सलज्ज अंतकरणाचं जीवन लागतं, निर्लज्ज अंतकरणाचा परमार्थ नाही. आणि त्यानं करूही नाही जीवनामध्ये, गर्दी करू नये जीवनात. एक एक शब्द पावलं पावली जमिनीमध्ये पेरलेली बाजरी, गहू, ज्वारी, मका, जमिनीमध्ये गाडलेलं पीक असं सेकंद सेकंदनं दिवसादिवसानं वाढतं, 4 महिन्यानं डोक्याच्या वर जातात. तसं तुमचं जीवन दिवसादिवसानं मिनटं मिनटानं ते वाढलं पाहिजे. मुलगी असेल, मुलगा असेल, मुलगी जर असेल तर तिच्या जीवनामध्ये आज योगायोगानं आज सण आहे त्यांचा. कुठला सण आहे आज? हरतालिका आहे का नाही? हरितालिका असं त्याचं नाव आहे. आणि तो आज सण अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून सर्व भरपूर भगिनीवर्ग भरपूर आलेला आहे. म्हणून कुठलंही व्रत आहे ना, व्रत फल देत नाही. त्याच्या पाठीमागलचं प्रेम, त्याच्या पाठीमागलची निष्ठा, त्याच्या पाठीमागलची जी श्रद्धा आहे ना, ती महत्त्वाची असते. ते व्रत फलीभूत होतं जीवनामध्ये. तुम्ही शेजारीन करते म्हणून आपण केलं असं त्याचं फळ मिळत नाही. तो आणि शंकरच आपल्याला नवरा मिळावा असं नाही, विष्णू असं नाही येते. तुम्हाला जो अपेक्षित पती आहे, जो कोणी असेल, म्हणून काही काय बऱ्याचशा महिला धरत नाहीत, उपवास करत नाहीत. का? त्यांना विचारलं का हो तुम्ही नाही उपवास केला? म्हणले आमचं गिरायक आहे ना ते टाकून येतं, म्हणून जर या जन्मात उपवास केला तर तेच मिळायचं, ते मिळू नये म्हणून मी उपवास करत नाही. असे काय दुसऱ्या बाई होत्या शेजारी, म्हणलं तुम्ही आज उपवास? म्हणलं मलाही नाही. म्हणलं का बरं? आमचं गिरायक पत्ते पिसणार आहे. म्हणले हे जर पुन्हा पत्ते पिसायला हे जर पुन्हा मिळलं तर पुन्हा राहिलेली जमीन घालवली. आता 5-6 एकर राहिलेली, 6 एकर घालवले आणि 6 एकर राहिले. ते पुढच्या जन्मात मिळलं. अशासाठी उपवास करणं उपयोगाचा नाही. पण पती कसा असावा महाराज? महाराज विदुर काका असतील, सुदामा ब्राह्मण असेल, अर्जुन असेल, ही जी भक्त होऊन गेले महाराज, आपणही आपला जीवनाचा उद्धार करावा, आपल्या पत्नीचा उद्धार व्हावा. 2 मिनिटाचं नातं फक्त पत्नीचं असतं. नाहीतर महाराज ती जेव्हा स्वयंपाक करते त्यावेळेला ती आई असते, जीव घालते ती बहीण असते त्यावेळेला. इतकं पवित्र नातं आहे. आणि मग दोघांनाही विचारणं जर संसारामध्ये राहिले, गुंतून राहायचं नाही फक्त. म्हणून त्या साधकाची जी अवस्था आहे ना, संसार आवडत नाही आणि परमार्थ कळलेला नाही, बस या अवस्थेमध्ये तो साधक आहे. आणि त्याची अवस्था आहे कायमी उद्धार पावेना, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. माझं कल्याण होईल का नाही, माझा उद्धार होईल का नाही, का असेच मरायचो आलो तो असंच जन्माला माझा जन्म व्हायला जाईल. म्हणून हे तुमच्या जीवनामधली हे तळमळ लागते. कधी कधी काय होतं, त्या लायकीचा साधक असेल स्वतः भगवंत येऊन सांगतात. अर्जुनाला दुसरा कोणी पाठवलं नाही, स्वतः भगवान परमात्मा आले. बरं 56 कोटी याद म्हणजे 1.25 लाख तर नुसते देवाचे नातू पण तो होते. ह्याच्यात एक मोठमोठी लोक होते,
पण अर्जुनाकडे पाठवत असताना अर्जुनाचं रथसारथ्य करण्यासाठी रोजाना लावला नाही, स्वतः गेला. तसं तुमची योग्यता जर असेल तर अखिल गोड ब्रह्मांड नायक तो स्वतः येतो. आणि जर तुम्ही तुमच्या खालच्या लेवलला असाल तर मग तो काही काही साधू संतांना पाठवतो. एकनाथ महाराज या कार्याला येत आहेत आणि साधकाची अवस्था पाहतात. त्याला विचारलं, तू एवढं दुःखी आहेस, तू काही या संसारामधून मुक्त होण्यासाठी, संसाराचं दुःख कमी होण्यासाठी, संसाराची जबाबदारी कमी होण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीस का? तुम्हाला खरं सांगू महाराज, इतके प्रयत्न केले, भरपूर प्रयत्न केले या दुःखातून मुक्त होण्यासाठी, या प्रपंचातून. पण काय जास्तच मी गुंतत चाललो. आणि गुंतायला तुम्हाला दुसरं कोणी नसतं. जसा कोश कीटकाचा तो किडा आहे, तो कीटक आहे, असा मोठा असतो. काय म्हणतात त्याला इकडं, काय म्हणतात त्याला? हां, कोसला का? कोसलाच का? छोटासा असा झाडाला असा असतो तो, आणि तो चौकून घर करतो आणि आतमध्ये तो मरून जातो. त्यानं जो धातू आहे ना, त्याचं जे तोंडातून काढलाय त्याच्या, तो बाजूनं आणला नाही, त्यानं त्याच्या शरीरातला काढला, घर बांधलं आणि त्याच्यामध्ये तो मरून जातो. तसं तुमचं आमचं जीवन आहे ना, हे बाहेरून आणलेलं नाही. मुलं बाळ, पत्नी, घरदार तुमच्या शरीरातला धातू येतो, तुमच्या जीवनातलं एक ते घटक आहे. आणि तेच तुम्ही ते घरदार, मुलं बाळ सर्व तयार करता आणि त्याच्यामध्ये गुंतून मरून जातो. साधू काय करतो, संत काय सांगतात, बाबा तू याच्यामध्ये जे गुंतलायस ना, तू प्रयत्न केलेस का याला कधी निघण्यासाठी? तो म्हणतो खूप प्रयत्न केले महाराज, पण जास्तच पाय खोलाकडे चालले. जाणकर माणसाची जबाबदारीनं सांगतो तुम्हाला, एक संसार आहे आणि एक परमार्थ आहे. ज्याला संसार मोठा करायचा आहे ना, जरा माझं बोलणं समजून घ्या बरं का. संसार जर तुम्हाला श्रीमंत मोठा करायचा असेल, तुम्हाला परमार्थ नाही नीट करता येणार. आणि ज्याला परमार्थ श्रीमंत करायचा, मोठा करायचा आहे, त्याचा संसार नाही नीट होणार. दोन्ही पेवरी ठेवू जाता हात, तुम्हाला दोन्ही साध्य होणार नाहीत. पण एक उदाहरण सांगतो छोटंसं. काशीच्या गंगेमध्ये, गंगेच्या वाळवंटात एक चिमणी दाणे टिपत होती आणि ती कबीर महाराजांनी पाहिली. ती चिमणी काय करत होती माहिती आहे? तांदूळ घ्यायची, चोचीमध्ये तांदूळ घ्यायची आणि तांदूळ घेतल्याच्या नंतर तिला एक तुरीची डाळ दिसायची किंवा मुगाची डाळ दिसायची. तिला असं वाटायचं की जर दोन्ही आपल्याला मिळाले तर आपले खिचडी भात होऊन जायलाच आहे का नाही, चांगलं होईल, म्हणून ती दोन्ही घ्यायला जाय. पण वस्तू दोन आहेत, पण उचलायचं साधन एकच आहे. ती डाळ घ्यायला गेले की तांदूळ पडतो, तांदूळ घ्यायला गेले की डाळ पडते. कबीर महाराजांनी तिच्यावर एक पद लिहिलं. कबीर महाराज म्हणतात, चिडिया चावल ले चेली, बीच में मूले एक डाल. ते म्हणतात एक ले और एक डाल, दो न बने, चिडिया दो न बने. त्या दोन वस्तू आहेत, तुझ्याकडे साधन म्हणजे दोन चिमण्या नाहीत, तुम्ही एकच आहेत. तसं तुमचं जीवन एकच आहे. तुम्हाला संसारही आणि परमार्थही दोन्ही बरोबर घेता येणार नाहीत. म्हणून जी माणसं आयुष्यभर, आजही वय झालंय, शरीर सडलंय, एवढी मोठी लायकी, कारखाने, कॉलेज सर्व काय आहे, परमार्थाकडे वृत्ती वळत नाही. संसार श्रीमंत केलाय, पण परमार्थ मला बापाला तर मिळाला नाही, अशा लोकांच्या कुणालाच मिळालं नाही, ते असेच जाणार. आणि ज्यांनी परमार्थ उच्च दर्जाचा केलाय त्याच जागेवर तुम्हाला सांगतो, जरा समजून घ्या. ज्यांनी संसाराची उंची गाठली, कोट्याधीश आहेत, एवढे मोठे आहेत, पूर्ण भारत एकटे महिनाभर, एक वर्षभर सांभाळू शकतात, एवढी श्रीमंती. पण परमार्थ एकादशीला सुद्धा मटणाशिवाय जमत नाही. आता या विरोधात ऐका, पूर्णपणे संसाराची राख रांगोळ करून टाकले, उच्च जीवन आहे, स्वतः भगवान परमात्मा वैकुंठातून घ्यायला आले हे तुकोबर आहेत. पण संसाराच्या बाजूने, संसाराच्या नावे घालून या शून्य. संसार आम्हाला करता आला नाही. वडेलकर समजून घ्या, तुम्हाला परमार्थ जर चांगला करायचा आहे, संसार तुम्हाला नीट करता यायचा नाही. आणि संसार नीट करायचा आहे, त्याला परमार्थ नाही जमणार. का? संसार हे गाळ आहे, गाळ. गाळामध्ये फसलेला माणूस आहे, नदीचा असा डेरा आहे, खोल गाळ आहे, आणि त्याच्यामध्ये मनुष्य फसला किंवा गाडी फसली. फसलेल्या माणसानं निवांत राहावं का प्रयत्न करावेत?
गाळात फसलाय आणि गाळ तो 200 फूट खोल आहे आणि पाय वर केला की तो इकडचा पाय खाली जातो, इकडचा उचला तो गुडघ्यापर्यंत होता, कमरापर्यंत जाऊन बसलाय, पुन्हा इथपर्यंत गेलाय. मग अशा वेळेला एक मनुष्य फसला, एक वकील जे असतात ते गाळात फसले आणि एक वारकरी चालले होते आमच्या असे बाबासारखे महाराजासारखे. ते म्हणले साहेब प्रयत्न करू नका. म्हणले का बरं? आतापर्यंत लोक म्हणतात प्रयत्न करा प्रयत्न करा, तुम्ही नाही म्हणले. गाळामध्ये फसलेल्या माणसानं प्रयत्न करायचे नाहीत, निवांत थांबायचे. प्रयत्न केले की जास्त फसाल. मग त्याला लोकांनी वर काढलं, पुसून काढला, धुवून वगैरे, आणि थोडं 2 किलोमीटर पुढे गेला. एका विहिरीवर तहान लागली आणि खाली उतरला. खाली उतरल्याबरोबर त्याचाच धक्का पायरीला लागला आणि पाण्यात पडला. ते वारकरी त्याच्या पाठीमागच होते. ते बुटकुळ्या खाऊन मरायला लागलं. वारकरी म्हणले अहो साहेब, अहो प्रयत्न करा, हातपाय हलवा, जगायचं असेल तर प्रयत्न करा. आणि म्हणले काय तुम्ही वारकरी, गंध एवढा मोठा मनेच्या माळी गळ्यामध्ये, हां तुमची आत्ताच ज्ञानेश्वरी कीर्तन ऐकलं, तुम्ही आत्ताच खोटं बोलताय. मगा पडलो तेवढा म्हणले प्रयत्न करू नका, आणि आता पडलोय तो म्हणले निवांत बसू नका. अहो ते म्हणले जे गाळात जो फसलाय त्यानं निवांत राहायचे, प्रयत्न करायचे नाहीत. पण पाण्यामध्ये पडलेल्यानं प्रयत्न नाही केले तर ते मरेल. म्हणून परमार्थ हे पाणी आहे, तुम्हाला परमार्थात प्रयत्न करावे लागतील. आणि संसारामध्ये जर प्रयत्न केले तर तो गाळ आहे, चिखल आहे, त्याच्यामध्ये जास्त गाडल्या जात. म्हणून ते साधकाला नाथ महाराज म्हणतात बाबा तुझ्या संसारामध्ये आहेस ना, आता तुझ्या पद्धतीनं संस्कार करू नको. संसारातच राहा, सोडायची गरज नाही, पण राहायचं कसं हे पक्षाचा दृष्टांत देऊन अभंगाच्या पहिल्या चरणात सोडायचा नाहीये. नीट समजून घ्या, मातृवर्ग आणि बंधुवर्ग बहुसंख्येनं आहे. संसारातच राहायचं आहे, पण राहायचं कसं? जेवणच करायचंय, पण ते कशा पद्धतीने करायचं? तुम्ही जर जेवायला बसले ना, जेवणाचं एक टेक्निकल असतं. जेवण कधी कसं आणि किती कसं खावं याच्यावर ज्ञानेश्वरीमध्ये महाराज काय सांगा तुम्हाला, जेवणासाठी 17 वाद्य पूर्ण. तुमचं जीवन कसं राहावं, जीवन कसं घ्यावं आणि कशानं तुम्ही अजरामर बनाल, 17 अध्याय पूर्णपणे या पृथ्वी तलावर आईपेक्षाही करोडो पतीनं महाराज पूर्ण विश्वातील बालकाची काळजी घेणारी आई म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि तिने सांगितलेलं आहे महाराज, आहार कसा असावा, बस जेवण कसं असावं. म्हणून तुमचं जीवन आहे ना, जर सदृढ बनवायचं असेल तर तुमचा आहार चांगला पाहिजे, सशक्त पाहिजे, थोडाच पण चांगला, थोडे परिनिरे असं जेवण पाहिजे. म्हणून संसारामध्ये राहायचे, ते सोडायचं नाही, पण ते खाण्याची पद्धत वेगळी. जर जेवायला तुम्ही बसले
वाई तालुक्यामध्ये एक गाव आहे, तिथं मी सुरुवातीला आलो आणि जेवायला असं पहिल्याच पंक्तीला मी बसलो जेवायला. नवीन होतो मी त्यावेळेला, काय पकवाजही जमत नव्हता नीट आणि गायन बी त्यावेळेला जमायचं नाही, कीर्तन करता नव्हतं, सुरुवातच होत. हा 91चा काळ असेल, 90-91चा. आणि मी जेवायला बसल्याच्या नंतर मग ते 10-12 डिश ताटामध्ये, आता हे 2-3 ठीक आहे ना, एवढ्या 12-13 डिश कुठं ताटामध्ये वाढल्या. चांदीचे ताट, प्रभाकर शेठ म्हणून दुबईला राहतात, श्रीमंत लोक. त्याच्यामध्ये ताटाच्या बाहेर एक वाटी होती, एक डिश, तिच्यामध्ये गुलाबाचं पाणी होतं. कलर जरा त्याचा जरा चांगला होता दिसायला. माझ्याबरोबर नवीन आलेला एक मुलगा होता, त्याला असं वाटलं हे रसना वगैरे काहीतरी दिसते. त्यानं सुरुवातीला पिऊन टाकली. ते म्हणलं ह्याच्यात काहीच नाही, मला ह्याच्यात साखरही नाही, मीठ नाही. म्हणलं काय केलंस मी? म्हणलं हे पिऊन बघितलं. म्हणलं बोलू नको, सांगू नको. म्हणलं हे अरे ते हात धुवायला असतं. ज्यावेळेला आपण घास तोंडात घेतला ना, प्रत्येक वेळेला तो हात त्या गुलाबाच्या पाण्यात बुडवायचा असतो धुवायला, आणि मग दुसऱ्या पदार्थात. आणि जेवणाचं शास्त्र असं आहे, जेवायला बसल्यानं पहिला घास वरणाने भात खायचा असतो, थोडंसं वरणाने भात. का? हलकं जे जेवण आहे ना, ते सुरुवातीला टाकायचं असतं, हलकं. आणि हलकं सुरुवातीला, नंतर मग मजबूत जरा भर टाकायचं, मग भाजी भाकरी, आणि शेवटला पुन्हा भात खायचा असतो थोडासा. आपलं तसं नाही, सुरुवातीला बका असं जे सर्व जो जड माल आहे तेवढा आपण टाकतो, आणि जमलं तर नाही, आता भाताला जागा राहिली नाही. हे असं जेवण. मग ते तसं जीवनाचं, संसाराचं एक टेक्निकल आहे. संसार कसा करावा? संसार जसं आपण लोणचं जेवणामध्ये असतं, पापड लोणचं जे असतं ना, चटणी वगैरे, हिरव्या मिरच्याची चटणी, ती जास्त खायला नसतं. ते पापड चांगले आहेत म्हणून जास्त खायचे नाही, दोघं टेस्ट म्हणून, जिभेला चव येण्यासाठी. तसा संसार जो आहे ना, तो टेस्ट म्हणून खायचा, उगाच चवीपुरता खायचा तो. आणि भरपूर जो करायचा आहे ना, जन्मच्या जन्म मरेपर्यंत, पोट भरेपर्यंत हरिनामाचा खिचडी काला, हे भरपूर खायचं असतं. ते आपल्या जीवनामध्ये गणित चुकतं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, बाबा संसार कर, संसारात तर राहू नका असं मला म्हणायचं नाही, पण मी सांगतो तसं राहा. पक्षी अंगणी उतरती, ते काय गुंतून राहते? ते काय गुंतून राहतात का? ते दाणे, आपण हरभऱ्याची डाळ असेल, तुरीची डाळ असेल, ती दाणे टिपायला उतरतात, पण दाणे खाऊन झालं ना, ते भरारी मारून निघून जातात. तसं आपलं संसारातलं, गावातलं काम झालं ना, गावाच्या राजकारणामध्ये, गावामध्ये जास्त आपण डोकं लावू नये. लोकांनी जोपर्यंत तुम्हाला म्हणा नाही तुम्ही ग्रामपंचायतीला निवडून येऊ शकत नाहीत, तुम्ही कीर्तन प्रवचन करू शकत नाहीत, तुम्ही काहीच करू शकत नाही, आमचं सांगतो तो गप बसा असं म्हणलं की गपच बसायचं, आपण डोकं लावायचं नाही. आणि घरातली माणसं समजून घ्या मी काय बोलतोय. घरातली माणसं सुरुवातीला तुम्हाला प्रेम करतात, तुमच्यावर खूप जीव लावतात, पण ज्यावेळेला तुमचं काम संपलेलं असतं महाराज, ज्यावेळेला जुनाट वाकळ असते, जुना कपडा जीर्ण झालेला जसे फेकून देतो माणसं, तसं जीर्ण झालेलं जीवन माणसं उचलून उकांड्यावर टाकतात. त्यांनी उचलून टाकू नये, त्याच्या अगोदरच तुम्ही निघायचं. कुठं जाऊ नका, जमलं तर या आळंदीला, तसं काही नाही. आळंदीला तुम्ही या, मी तुम्हाला जागा देऊ, तुम्हाला जीव घालू. आमचे माधव महाराज मोरे ते आळंदीला राहतात, आम्ही आळंदीला, तसं काही नाही. आळंदीला या, पंढरपूरला या, त्र्यंबकेश्वरला या, पण घरातल्या लोकांनी हकलण्याच्या अगोदर या. त्यांनी हकलून लावावं. त्यांनी आता काय, त्यांनी शिव्या घालून, लाथा घालून बाजूला घराच्या बाहेर काढावं. अहो म्हणतात लोक, सुरुवातीला म्हणतात पाटील, मालक, महाराज वगैरे वगैरे, पण एकदा वय झालं तुमचं काम संपलं ना, की मग म्हणतं ह्या आमचा म्हातारा आहे ना, गप बसत नाही महाराज, नको तिथं तोंड घालतो, आता गरज राहिली नाही. नातू पंतून म्हणावं, बास गप बसा बाबा, तुमचा आता नातू पंतून तुम्हाला म्हणावं, आणि त्यावेळेला तुम्ही तिथंच तोंड घालावं. ह्याच्यासारखा हलकट संसार दुसरा कुठला नाही. म्हणून संसारामध्ये मानानं जगावं, शान जगावं. महाराज गावातली जी हिशोबाची वही ना, गावकऱ्यांनी म्हणावं, तो मजूर असू द्या, पोट भरणारा असू द्या, मुसलमान असेल, मराठा असेल, कोळी, माळी, धनगर, कोणी असू द्या, ब्राह्मण असू द्या, गावातल्या महिलांनी सुद्धा म्हणलं पाहिजे, माणूस गरीब आहे महाराज पण इमानदार आहे, सप्ताहातला 1 रुपया खाणार नाही, असा इमानदार आहे. गावानं तुमच्यावर इमानदारीने तुमच्या हातात वही द्यावी, पण तुमच्या हातातली तुमच्या नातलगांना नाही, तुमच्या बायकोनं म्हणावं ह्या आमच्या गिरायकाकडे देऊ नका, ह्याच्याकडची वही काढून घ्या, हे लबाड आहे असं म्हणावं तुम्हाला. तुमच्या घरातल्याने म्हणावं. इतकं निर्लज्ज जीवन जगण्यात अर्थच नाही महाराज.
हा संसार आहे. म्हणून महाराज तो ठीक आहे, गरीब आहे, शेकड्याने पैसे वागवतोय, आणि कायमचं सांगत असतो मी, जो मनुष्य गावाचं, भावाचं आणि देवाचं खातो त्याचं कधीच बरं होत नाही. पक्का लक्षात ठेवा, गावाचं, भावाचं आणि देवाचं कधीच खायचं नाही. ह्या तिघाचं जर खाल्लं आपलं लवकरच वाटलं होतं, मला दिवाळा निघतं जीवनामध्ये. म्हणून विश्वास संपादन करा. करोडोपती मनुष्य, गावचा खासदार आमदार राहिलेला असेल, लोक म्हणतात महाराज ते बरे तिथंच, पण आमचा त्याच्यावर विश्वास नाही. आणि हे म्हणले आमच्या इथं मजूर करणार आहे, मजुरी करते, रोजा नाही आमच्या इथं, 200 रुपये रोजा नाही महाराज, पण इमानदार आहे, कशाला हात लावणार नाही, उरलेला पैसा त्याच्या नावावर. का सांगतो तुम्हाला, धृतराष्ट्राचा नौकर आहे संजय, स्वतःचा पोरगा आहे, 100 पोर आहेत, पोरावर विश्वास नाहीये. पण महाराज ज्यावेळेला महर्षी व्यासाने सांगितलं मी तुम्हाला दिव्य दृष्टी देणार आहे, कुणाला देऊ, त्यानं सांगितलं एकाही पोराला नको, मलाही नको, माझा घोड्याचा खरारा करणारा नौकर आहे संजय, आणि तो सूतपुत्र आहे, दासीचा पोरगा आहे, नौकर आहे. पण महर्षी व्यासाने त्याला दिव्य दृष्टी दिली. जे ज्ञान अर्जुनाला सांगितलं, जे ज्ञान अर्जुनाच्या माध्यमातून, भगवद्गीतेच्या माध्यमातून जगाला परमात्म्याने सांगितलं, तेच ज्ञान संजयाला ऐकायला मिळालं, की तेच अवसरी पाहुणे पातलो आम्ही. काय सांगावं तुम्हाला ह्या वयात. बघा, ब्रह्मरसाचे परगुणे, वडेलकर जरा ऐका, हे ज्ञानेश्वरी आठपाट नगरीची पोती नाही. माऊली म्हणतात ब्रह्मरसाचे परगुणे. मी त्यावेळेला इथं थांबायचो, आमचे उत्तम बाबा सप्ताह संपला की म्हणायचे, बाबा थांबे का, नाही मला आळंदीला जायचं, नाही थांबा म्हणायचे. तेच का, आपल्याला जेवण करायचे. उन्हाळ्यात सप्ताह असायचा, मस्त मांडे जेवण आणि आंब्याचा रस, तोंडाला पाणी सुटू देऊ नका, सध्या नाही, असं जेवण वगैरे सर्व काही असं चांगलं जेवण असायचं, चांगलं खूप खूप. आता ह्याच्यात बरेच महिला मंडळ आहेत, काय रुसलेले त्यावेळेला, आमच्या घरी तुम्ही आले नाहीत बाबा वगैरे वगैरे. आणि आजही तुम्ही जर इमानदारी सोडली नाही, तुम्ही निष्कलंकित जर राहिले जीवनामध्ये, महाराज इंद्र चंद्र हे राजा स्वर्गातला, पण हे डागाळलेली लोक आहेत, त्यांची पूजा आणि मंदिर बांधत नाहीत. तुमचं जीवन जर निष्कलंकित राहिले, तुम्हाला जगातले कुठली बाई असो आणि पुरुष असो, लहान बाळासारखे तुम्हाला मांडीवर घेते, हे जीवन आहे. पण तुम्ही तितके विश्वासानं राहिले पाहिजे. का सांगतो तुम्हाला, तुम्ही विश्वास, संजय विश्वासू होता. अहो, घोड्याच्या पागामध्ये झोपायचं आहे, पायात घोड्याच्या शेजारी, तिथंच त्याचं राहणं, तिथंच पाणी, तिथंच झोपणं. पण महाराज इमानदारी बाळगल्यामुळे, इमानदारीने इतकं मोठं केला त्याला, जे अर्जुनाला सांगितलं तेच ज्ञान, तेच अवसरे पाहुणे पातोलो आम्ही, त्याच पंक्तीला. आणि अर्जुना लागे नारायणे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे. अर्जुनासाठी कृष्ण परमात्म्यानं गीतेच्या माध्यमातून हे आमरस जेवायला केला होता, अमृताचं भोजन. संजय म्हणतो तेच अवसरे, त्याच टायमाला मी पाहुणा म्हणून तिथं आलो. आणि तो संजय देव झाला, संत झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पावली ते संजयचं वर्णन केलं. इमानदारी बाळगा, सत्यता बाळगा, तुम्ही मोठे होता एक दिवस. बाबांचे काही काही वाक्य आठवतात. मी निंबाबाबाच्या माडीवर राहायचो, निंबाबाबाच्या माडीवर, आणि तिथं जेवायचा टाईम झाला की ते मला त्यांच्याकडे ते फोन, मोबाईल वगैरे नव्हता, तिथं एक लिंबाबाबाच्या माडीवर एक डबडं होतं, असं एक फोन, तिथं जुना फोन. मग त्याच्यावर फोन आला की बाबा, मला माहिती का, मला म्हणजे येईल लागा, कुठं, मग घरी. आणि आप्पादेव महाराज होते ते, आप्पादेव मला म्हणायचे, हे ठेव फोन. म्हणलं काय हो, उत्तम बाबाचा फोन आहे, ते जेवायला बोलवतं. हां असू दे. म्हणलं का बरं, म्हणले असा व्यवहार आहे, आपण ते घ्यायला आले पाहिजेत ना आपल्याला जेवायला, चला म्हणून. म्हणलं आपण काय नवरदेव आहे का आमदार आहे. म्हणलं मला भूक लागली. म्हणलं हे आप्पादेव महाराज म्हणतात आताच नाही. म्हणले तुम्ही येईल का, त्याला तुम्ही या, त्यांना राहू दे तिथंच. आणि आप्पादेव महाराज व्यवहार असायचे. मग ते आप्पादेव महाराज पुन्हा आले की ते बाबाला शिव्या घालायचे, बरंच बोलायचे, काय बाबा गप्प ऐकून घ्यायचे. का सांगतो तुम्हाला, विश्वास बाळगा, विश्वास. तुम्हाला स्तुती म्हणून नाही वडेलकर, आमच्या उत्तम बाबाचा मुलगा बाबाजी शेलार नोकरीला एका कंपनीमध्ये नौकर म्हणून काम करतोय. माझं आलोय तसं बघतोय, येतोय तसं वडेलला. 89ला आलो तेव्हापासून त्यांच्याकडे बघतोय.
बाबाचा विश्वास उठलं ना की पहिली ज्ञानेश्वरी, कळू नाही तर नाही कळू, 10-5 वेळा वाचायचं आणि निघायचं. ज्या कंपनीत नोकरी म्हणून त्यांनी नौकर म्हणून काम केलं, ते कंपनीचा मालक वारला आणि काल परवा दिवशी मला त्याने फोन केला. त्यांनी सत्यनारायणाची पूजा होती, मला येता आलं नाही, कार्यक्रम जास्त लांब होता म्हणून मला येता आलं नाही. म्हणलं आता मी लय लांब आहे, मला येणं शक्य नाही. म्हणून म्हणलं कशाची पूजा आहे? म्हणले महाराज ज्या कंपनीत कामाला होतो, हां कंपनी छोटी असेल मोठी असेल ती कंपनी होती, ते म्हणले मालक वारलेत आणि त्यांच्या मालकीन आणि त्यांची आई माझ्यावरती जबाबदारी. म्हणले तुम्ही आता हे बघा. म्हणलं ते म्हणले बाबा माझ्याकडे पैसे नाहीत, मी गरीब माणूस वगैरे वगैरे. म्हणलं तुमच्याकडे काहीच नसू द्या, तुमच्याकडे फक्त विश्वास आहे. तो विश्वास तुम्हाला जेव्हा पैसे द्यायचे तेव्हा द्या, पण ही कंपनी तुम्ही सांभाळा. महाराज तुमच्या जीवनामध्ये इमानदारी लागते, इमानदारी. आणि तुम्ही जर ही नाही सोडली तुम्हाला देव बनवते. म्हणून संसारामध्ये राहताना विश्वासानं राहा, श्रद्धा काम करते. म्हणून जे मी जी कथा तुमच्यापुढे ठेवत होतो ना, हरतालिकेचे जे व्रत आहे ना, भगवान शंकराने पार्वती जेव्हा एकत्रित बसलेत ना, पार्वती विचारते भगवान जर एखाद्या स्त्रीला मनोवांछित पती जर पाहिजे असेल, तिनं कुठलं व्रत करावं आणि मला तुम्ही मिळालेत, मी कुठलं व्रत कुठल्या जन्मात पुण्य केलं असेल. मग हे दोन्ही सांगितलं बाबा. जर तुम्हाला जीवनामध्ये तू आज माझी पत्नी बनलेली आहेस, पार्वती विचारते आणि भगवान शंकर सांगतात तू माझी पत्नी झालीस ना, याचं कारण आहे तुझा जो पिता आहे हिमालयाची पुत्री, ती पर्वताची मुलगी म्हणून पार्वती तिला म्हणलेले आहे. आणि त्यानं तू ज्यावेळेला लग्नाचं वय झालं त्यावेळेला विष्णूला देऊ केले होते, साखरपुडा वगैरे सर्व मी परस्पर सर्व केलं होतं. पण तिला ते आवडलं नाही तुला, तिनं ते नाकारलं नाही, माझं वर्णन केलं. एकच तुझ्या अनेक जन्माची ह्या व्रताची पुण्याई होती. म्हणून आजही पृथ्वी तलावर कुठली स्त्री जर तिला तो पती हवा असेल, मनोवांछित पती हवा असेल, आणि या आजच्या जीवनामध्ये तिचा पती दारू पिणारा नसेल, जुगार खेळणारा नसेल, सप्ताहाला वर्गणी देणारा असेल, म्हणून सर्वांना आमच्या मातृवर्गाला आणि सर्व वडीलकरांना विनंती, भरपूर पैसा द्या, वर्गणी द्या. तुम्हाला भगवान परमात्माने माऊली हजारो हातानं देणार आहेत, तुम्ही 2 हाताने देणार आहेत मंडळी वडीलकर. पण जगाचा बाप आहे, सहस्त्र भाऊ आहे, त्याला हजारो हात आहेत, कुठल्या बाजूने तुम्हाला देईल ते कळणार नाही. म्हणून ती व्रत करत असताना फक्त तुमची श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. कशी पाहिजे? ही नदी, ह्या नदीला उन्हाळ्यात पाणी असतं का? वाहणारं पाणी नाही आहे की नाही? हिच्या उगमाच्या पार तिथपर्यंत मी कार्यक्रम केले वर, त्या गावाचे नाव येत नाही, जरा अवघडच आहेत वर. हां तर आल्या मुल्या का काहीतरी लांबवरतो तिकडे कार्यक्रम केलेत फार लांब. त्यांची भाषा आपल्या समजा गुजरातच्या बाउंड्रीला तिकडे काय आदिवासी लोक राहतात वर, तिकडे कार्यक्रम केलेत. आणि मुजवड काय तर मुजवाड असे वगैरे तिकडे. हां एवढ्या लांब ती जी नदी ना उन्हाळ्याभर वाहत नाही, ती पावसाळ्यामध्ये वर पाऊस पडत राहतो वर डोंगराला आणि ते खाली पूर येतो. हळूहळू तुम्ही वर नदीच्या कडेला उभं राहिले ना, वा वा वा, हे दगड बुजला, ते झाड झाकलं, ते वाढत चाललेलं आहे. तशी तुमची त्या व्रतावरची, ज्ञानेश्वरीवरची, परमार्थावरचं प्रेम आणि श्रद्धा वाढली पाहिजे. वर्षाकाळी सरिता जैशी चढू लागे पांडवसुता, तैशी नित्य नवे भजता श्रद्धा दिशे. कुठल्याही मातृवर्गाचं जे प्रेम आहे त्या व्रतावर तुमची निष्ठा पाहिजे. आणि तो पती कसा मिळेल तुम्हाला खरं सांगू का? फक्त देवाला एकच मागा, देवा तुझं वाटे अनंता ते करी, तुझं वाटे आता ते करी अनंता. तुला जसं वाटेल तसा पती दे, मी प्रेमाने श्रद्धेने तुझं व्रत वैकल्य हे पूजा मी करते, असं परमात्म्यावर भार घाला. आणि तुमची जर निष्ठा असेल तर हे मिळतं. पण ते निष्ठानिष्ठी नको आहे, ती किती प्रगाढ निष्ठा असली पाहिजे एक प्रमाणानं सांगतो तुम्हाला. देह जावत वारा
करणाऱ्या मातृवर्गानं मुलगी असेल, कन्या असेल, बाई असेल, या पद्धतीने व्रत करा. देहे जाऊ आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भाव, शेरणं न सोडी सर्वता. बस जसा मिळायचा असेल तसा मिळेल. पण एक नक्की, ज्या देशामध्ये संत आहेत, ज्या देशामध्ये भगवंताचे अवतार आहेत, ज्या देशामध्ये जगद्गुरु तुकोबरायांची गाथा आहे, ज्या देशामध्ये हरिपाठ, ज्या देशामध्ये ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीच्या कुशीत तुमचा जन्म झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथे जन्माला येत असताना तुम्ही ओव्या म्हणाल, शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानेश्वरीच्या ओव्या, आणि तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीनं तुम्हाला ते जीवन, तो पती, ते आईवडील तुम्हाला मिळतील. असे ज्ञानेश्वरीचे जीवाला आशीर्वाद आहेत. काय सांगते बघा ज्ञानेश्वरी. माऊली म्हणतात, तुम्ही जे जे करू म्हणाल, तुम्ही कुठल्याही मुलीनं आणि कुठल्याही मुलानं फक्त असे निष्ठावान राहा, ज्ञानेश्वरीवर प्रेम करा. माऊलीची वाणी हे अशा छोटं मोठं बोलची वाणी नाही आहे. बघा माऊलीची वाणी कशी. तुम्ही जे जे करू म्हणाल ते अपयश सिद्धी जाईल, वांछित हे पुरेल मानसीचे. तुम्ही जे मनात जे धरलंय ते 100% पूर्ण होणार. फक्त जन्मदात्र्या आईपेक्षा हजारो पटीनं ज्ञानेश्वरीवर प्रेम करायला शिका. या जागेवर आहे ना, आम्हाला टाळ घेऊन एक दिवस रमण बाबा असतील बघा इथं बसलेले कुठेतरी. रमण मोहनने 2दा कीर्तनात माझ्या गळ्यातला टाळ काढून घेतला. बसून घ्या, बसे घ्या बाबा. का म्हणले, तुम्हाला पकवाजही जमत नाही आणि गायला बी जमत, टाळ बी वाजवायला जमत नाही, बसा खाली, बरी घ्या. बरं ठीक आहे. उत्तम बाबांनी एक दिवस माझ्या गळ्यातला इथंच ह्याच जागेवर विनाच काढून घेतला. म्हणले, हे घे इकडे. म्हणलं काय झालं? नाही म्हणलं, नाही जमत नाही म्हणलं तुला. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. त्याच जागेवर आज महाराष्ट्रातला ज्ञानेश्वरीचा वक्ता म्हणून महाराज तुम्ही बोलवलं आणि माऊली बोलवते, हे काहीच नाही आहे. तुम्हाला सांगत असतो मी, 1 सेकंदही शाळा शिकलेलो नाही. 1 सेकंद आहे आजपर्यंत शाळेत नावं दाखल केलेलं नाही मला, कुठंच नाही. 10 वर्ष सलग लेबर म्हणून ऊस तोडलाय, 13 वर्ष गायी राखल्यात आणि 6 वर्ष कोळशात काम केलं. 12 घंटे हजेर आणि 8 रुपये हजेरी आणि 12 घंटे काम. पण हे का भाग्य जन्माला आलं? मनाच कुठला MA BA BCom वगैरे बेकाम, मला काहीच त्याचा अर्थ समजत नाही कशाला म्हणतात. तुम्ही म्हणता म्हणून मी म्हणतोय. ही माझी मुलगी समोर बसलेली, ती अतिशय सुंदर कीर्तन करते, गीताताई. ती म्हणत असते, मग ती अर्थ सांगते BCom कशाला म्हणतात, ती शिकलेली असल्यामुळे. नाहीतर फक्त एकच आहे, ज्या ज्ञानेश्वरीनं मेलेल्या मड्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली, ज्या ज्ञानेश्वरीनं रेड्याला देव बनवलाय, खाड्याला निदान माणूस तरी बनवेल का नाही ज्ञानेश्वरी? तुमची निष्ठा पाहिजे, निष्ठा. महाराज रमण मोहनच्या मालकीन खूप हसतायत खालून काय समोर. त्यांनी ते बघितलेलं जीवन म्हणून आमचे बरेचसे माणसं इकडे दयाराम बोधा आमचे बाबा ते चष्मा लावून बघतायत, इकडे पाठीमागं हसतायत. ही सगळी मंडळी, आता काय नावं घ्यायला, काही नावं सांगायला आलो नाही, पण ही माणसं, ही सगळी मंडळी अतिशय प्रेम करणारे आहेत. म्हणून माऊली म्हणतात, तो जो पक्षी ना, पक्षी तो पक्षी राहतो पण संसारात गुंतून राहत नाही. पक्षी अनेक आहेत. पक्ष्याच्या जीवनामध्ये चोच महत्वाची नाही, कान महत्वाचे नाहीत, पाय महत्वाचे नाहीत. त्याच्या जीवनात कधी कधी आपण बघतो आतडी बाहेर आलेले असतात पक्षीचे, पण तो भरारी मारतोय. आणि कावळ्याच्या जीवनामध्ये त्याला एक अवयव नाही, एकच डोळा आहे त्याला. हे ज्ञानेश्वरी सांगते बरं का महाराज. वायसा दोही बोबळे दोहीकडे, एके बोबळे दोहीकडे, डोळे चाळेता आपाडे, परी दोही आती, म्हणजे दोन्ही आहेत आयसा पडे, भ्रमजीवी जगा. पूर्ण जगाला तुम्ही कुणकुणही बघा, डोळा एकच आहे त्याला, एकच बुबुळ आहे. रामाच्या काळात त्यांनी फोडलेलं आहे ते एक बुबुळ. सीतेकडे वाईट नजरेनं बघितलं म्हणून ते बुबुळ फोडलेलं आहे. पण असे वाईट नजरेनं बघणारे कावळे तुम्ही कधी कधी मधून घेऊन येता आणि मग ती कावळे जरा बरेच चोचे मारून जातात. कावळे आणायचे बंद करा ते असे बुबुळाचे. म्हणून जरा राजहंस आणा, चांगले राजहंस असे. म्हणून तो कावळा सीतेकडे चुकीच्या नजरेनं बघितलं, रामानं बुबळ फोडलं. ते अजूनही त्याला पृथ्वी असेपर्यंत त्याचं एक बुबळ आहे त्याला, ते दोहीकडे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये हे समजलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की सत्य त्याला एकच बुबळ आहे. म्हणून एक जरी डोळा असेल तरी अजून कोणाच्याच हातात पडत नाही. अनेक पक्षीचे पाय तुटलेले आहेत, चोच तुटलेली, दोन्ही पाय तुटलेले आहेत, तरी पक्षी जिवंत आहे. पण पक्षाचं जीवन म्हणजे त्याचे पंख आहेत. पंख जर जीवनामध्ये त्याचे तुटले ना, तुम्ही बघितलंय जटायूला पाय तोडले, दोन्ही चोच तोडली, मेला नाही. पण जेव्हा पंख तोडले त्यावेळेला त्याला जावं लागलं.
म्हणून त्याचं एक पंख ज्ञान आहे आणि एक पंख कर्माचं आहे जटायूचं त्या या पक्षाचं. म्हणून तो असं भरारी मारतो आणि तो पंखाच्या जीवावर इतका उंच जातो ना, इतका मोठा होतो. महाराष्ट्रातला एक नंबरचा गाणारा, वाजवणारा, गायक, वादक, वक्तृत्वपटू, आवाज, ज्ञानी, तो उंच भरारी. आम्ही 10-12 घराचं खेडं आहे आमचं, माझं गाव. छोट्या खेड्यामध्ये राहतो, पण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून महाराष्ट्र ओळखतो. ज्ञानेश्वरी प्रवक्ता म्हणून अर्जुन महाराज खाडे का ओळखतो? एक कर्माचं पंख आहे आणि एक ज्ञानाचं जिज्ञासाचे, हे दोन्ही पंखावर हे आकाशात भरारी घेतलेली असते. पण पक्षाची पतनाची बाजू एक आहे. जर पक्षी उंच गेला पण त्यानं जर कुजलेल्या मांसावर जर लक्ष केंद्रित केलं, तो वरून खाली येतो आणि बर्बाद होतो. आजही माणसं उंच गेलेली असतात कीर्तीवर, आणि त्यांनी जर मांस, हे मोठे पक्षी सांगतो तुम्हाला, इंद्र स्वर्गामध्ये राहणारा, स्वर्गाचा राजा आहे, पण एका ऋषी पत्नीकडे लक्ष गेलं, अहिल्याकडे लक्ष गेलं आणि आकाशातून उडी टाकली, बर्बाद झाला. आजही कोणी नाव घेत नाही. तुमच्या गावात मंदिर आहे का इंद्राचं? बरं, चंद्राचं, ब्रह्मदेवाचं? नाही नाही नाही. का? ही डागाळलेली देव आहेत. हे उंच भरारी घेतली, कीर्ती आकाशात गेले, स्वर्गात, पण तिथून भोगासाठी म्हणजे त्या कुजलेल्या मांसासाठी त्यांनी भरारी खाली मारली. माऊलीने एक महत्त्वाचा पक्षी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, सर्वांनी जरा कान उघडे करून ऐका. बघा माऊली काय म्हणतात. माऊली म्हणतात एक असा पक्षी, तो लाखो किलोमीटर वर जातो तो आकाशात, आणि त्यानं त्याची भोग्य वस्तू जर पाहिली, त्यानं त्याची मादी पाहिली, तो उतरत नाही, वरून उडी टाकतो, उडी. तो विचार करत नाही आपण जाईपर्यंत ती थांबेल का, विचार करत नाही. बघा माऊलीने पक्षाचं कसं नाव घेतलं, अतिशय सुंदर उभे. माऊली म्हणतात, पारवा जायसा किरीटी, पारवा, पारवा जायसा किरीटी. किरीटी म्हणजे अर्जुना, चढे नभाची पोटी, आकाशात गेलेला आहे तो, खालून दिसत नाही, इतक्या उंचीवर गेलाय. परी पारवी दे कोणी लोटी, अंगची सगळे. पारवी बघितली म्हणजे जर भोग बघितला, तो थांबवू शकत नाही, त्याची भोग्य वस्तू तिथून उडी टाकतो आणि बर्बाद होतो. म्हणून हा जो पक्षी त्याचं एक गुण चांगला आहे. माऊलीनं हाच पक्षी निवडलाय महाराज. उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविने पाहू, पाहुणे पंढरीराव घरा काही येतील. काऊ ह्या पक्षाला खूप सुंदर केलंय. बरं, त्या माऊली म्हणतायत, तो साधक म्हणाला, महाराज हे झालं पक्षाचं, पण आम्ही माणसं आहेत, आमच्या जीवनामध्ये पक्षासारखी भरारी मारता येणार आहे. बरं, पक्षासारखं कशी भरारी मारायची एका मिनिटात सांगतो तुम्हाला. आळंदीची वारी आली, आळंदी, त्र्यंबकेश्वरची वारी, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, सारखं 12 महिने ना घरातल्या लोकांनी शिव्या घातल्या तरी चालेल, पण सारख्या भराऱ्या मारत राहायचं. आळंदी पंढरपूरची वारी, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, भजन, कीर्तन, रात्र जीवनाचा सार्थ करत राहा. पण तो साधक म्हणाला, नाथ महाराज हे पक्षाचं जीवन झालं, हे आम्ही माणसं आहोत. नाथ महाराजांनी त्या साधकाला कळावं म्हणून माणसाचं यात्रेकरूचं उदाहरण देऊन 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाली उठून गेला, प्रातःकाली उठून गेला, प्रातःकाली उठून गेला, वस्ती आला, प्रातःकाली उठून गेला, प्रातःकाली उठून गेला, प्रातःकाली उठून गेला. वस्ती म्हणजे मुक्काम. वस्ती आला, प्रवासी जो आहे तो वस्तीला आला, मुक्कामाला आला, आणि प्रातःकाळी उठून गेला. तो सकाळी तो उठून जातो. पुण्यामध्ये आषाढी वारीला जवळजवळ 7 ते 8 लाख लोक पुण्यामध्ये असतात, आणि ज्या घरामध्ये राहताना तिथं वारकरी थांबलेले असतात, हरिपाठ, काकडा, भजन वगैरे. आणि ते सोन्याचे दुकानदार हे वगैरे वगैरे, मेडिकल काय असेल ते करोडपती लोक आहेत, ते सांगतात, बाबा हे आपलंच आहे, हे दुकान आपलंच आहे, हे बंगला आपलाच आहे, ह्या गाड्या आपल्या, तो वारकरी आपला. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. 2 दिवस राहायचं आहे ना, आणि 2 दिवस हे सगळं आपलंच आहे. हा म्हणतो राम कृष्ण हरी, माऊली राम कृष्ण हरी. आणि सकाळच्याला महाराज अष्टमी, नवमी, दशमी, एकादशीची पहाट उजाडे ना, मग त्या वारकऱ्याला किती म्हणा, बाबा हे आपलंच आहे, तो म्हणतो ठीक आहे, पण आत्ता नाही, आम्ही निघालो. आणि तो वारकरी
गळ्यात महाराज तुळशीची माळ आणि गळ्यात टाळ आणि असा निघतो ज्ञानोबा माऊली तुकाराम वस्ती आलाय मुक्कामाला 2 दिवस थांबलाय पण एकदा एकादशीचा दिवस उजळला आणि निघाला तो वारकरी महाराज माऊलीचा आणि जगद्गुरु तुकोबारायांचं भजन करत महाराज करोड भारत जरी नावचा करतो म्हणला माऊली नाथ महाराज अभंग कसा लिहितात वस्तीकर आलाय तसं तुम्ही वडेल गावामध्ये जन्माला आलेत संसारामध्ये आलेत पण उठून गेला प्रातःकाळ वडेलकर आई बहिणींनो शब्द लक्षात ठेवा उद्या सांगा आम्हाला समजलं नाही सगळे लक्षात ठेवा प्रातःकाळ शब्दाचा अर्थ आहे सकाळ प्रातःकाल म्हणजे सकाळी सकाळी पहाटे निघतो तो जीवनामध्ये पहाट खूप महत्वाची आहे तरुण मुलगी म्हातारपणी तुम्हाला नाही मिळत काही म्हणून आजपर्यंत इतिहास घडवलेत बजरंग बनीला बालवयामध्ये जन्माला आल्याबरोबर इतिहास घडवला सूर्याला धरा गेले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज बालवयामध्ये तरुण वयामध्ये स्वराज्य स्थापन केलंय महाराज माऊलींनी रांगता महाराज विश्वातला एवढा मोठा प्रगाढ ग्रंथाला घोषणी घातली वयाच्या 14 वर्षी हा ज्ञानोबारायांच्या अंतर्गतरूपी या हृदयामध्ये ती गुहेत जन्माला आलेली ज्ञानेश्वरी वयाच्या 14व्या वर्षी म्हणून जे क्रांती करायची जीवन घडवायचं आहे ना 40 वर्षाच्या आत मुलगी असो मुलगा असो एकदा 40 वलांडली 50 वलांडली 60-65 कट तुम्ही गेले ना फक्त रडणं शिल्लक असतं बस काही शिल्लक राहत म्हणून घरातली माणसं असतील काय असेल घरातल्या लोकांनी म्हणलं पाहिजे आमच्यावरच त्यांचं प्रेम आहे पण खरं सांगू तुम्हाला घराचा उमरा वलांडला ना की तुम्ही घरातल्याला मेलेले असतात आणि तुम्हाला घरातले मेलेले असतात एकदा बाहेर निघाले भरवसा नाही तुम्ही घरी याल का नाही म्हणून पण तुम्ही कायमचे महाराज अर्जुनाला विचारलं अर्जुना तू कुणाचा आहेस काय सांगतोय अर्जुन बघा अर्जुना तू कुणाचा आहेस कधी सांगितलं नाही मी कोणतीचा आहे मी पंडुराजाचा मी धर्माचा युधिष्ठिराचा आहे मी कौरवांचा आहे काय सांगतो अर्जुन बघा अर्जुन म्हणतो माऊली ओवी लिहित आहेत माऊली म्हणतात कृष्णाचे होई जे आपण वडेलकर कृष्णाचे होई जे आपण ते कृष्ण होय आपले अंतःकरण तुम्ही कन्हैयाचे बना तुम्ही माऊलीचे बना तुम्ही ज्ञानेश्वरीचे बनाओ तुम्हाला जो देव आवडतो त्याचे बना तुम्ही एका पत्नीचे पती आणि एका 2 पोराचे बाप हे बनवू नका हे चालता चालता हे घडवा जीवनामध्ये आणि हे कधी घडवायचं आहे बालवयामध्ये रांगता तरुण वयामध्ये म्हातारपणी हे होत नाही म्हणून प्रातः काळे उठून गेला हे तरुणपणामध्ये तुम्हाला घडवायचं आहे म्हातारपणी होत नाही हे आजपर्यंत इतिहास घडवला जनाबाई मला चुकलेली पोरगी जनाबाई पंढरपूरला आलेले शूद्र घरात जन्माला आले गरीब घरात वारकऱ्याच्या दिंडीमध्ये वयाचा 4 वर्ष लागलेले आहेत आणि पंढरपूरला निघाली पांडुरंगाच्या दरबारामध्ये आई वडील एका बाजूला आणि ती एका बाजूला महाराज 6 महिने झाले आई वडिलाचा पत्ता नाही रात्र भजन करायची पांडुरंगाच्या दरबारामध्ये राहायची मधुकरी मागायची घरोघरी झाडलूट करायची आणि जीवन जगायची पण तेच जनाबाई माऊलीला आवडली माऊलीनं जनाबाईच्या हातचं जेवण करायचं महाराज या समोर बसलेले तुम्ही जनाबाई
मी हजारो महिलांच्या हातचं इथं वडीलमध्ये आजपर्यंत आलेलो आहे. मागं 8-8 दिवस राहायचो आणि सगळ्यांच्या घरचे जसं असेल तशी भाजी भाकरी खाल्लेली ह्याची मला जाण आहे. जनाबाईला माऊलीने म्हणायचं, जनाबाई काय तुमच्या हातचं अन्न आहे हो. महाराज मंगळवेड्याची ज्वारी, पांढरी ज्वारी आणि दूध, गाईचं गावरान गाईचं दूध, भाजी भाकरी वगैरे वरण भात असं जनाबाईनं करायचं. चंद्रभागेचं पाणी. माऊली हे 4 भावंड, चोखा मेळा कर्ममेळा हे सर्व लोक जेवायला असायचे आणि जनाबाईनं जेवण करायचे. आणि जेवण असं नाही आहे दळून जेवण करायचं, दळून वडेलकर एवढ्या लोकांचं दळायचं. एक दिवस माऊलीला जनाबाई म्हणते, माऊली मला असं वाटतं मरून या जावे माझ्याच्या याचे पोटा यावे. मला माझं समजणारे माऊली, माझा आणि तुमचा संबंध नाही माऊली, पण किती माझ्यावर प्रेम करता माऊली. खरं सांगू, माऊलीनं प्रेम करावं, जगद्गुरु तुकोबरायाने कृष्णानं प्रेम करावं, याच्यासारखं भाग्य जगात दुसरं कोणी नाही. महाराज यांनी आपल्यावर प्रेम करावं. यांनी संसारातली माणसं वेगळे आहेत. म्हणून माऊलीला जनाबाई म्हणते, माऊली तुमचा माझा काही संबंध नाही आहे, पण माझ्यावर एवढं प्रेम करता माऊली. पण मी जर असं वाटतं मला मी मरून जावं आणि मरून जाऊन तुमच्या पोटी मी जन्माला यावं, तुमची कन्या म्हणून मी जन्माला यावी माऊली. हे जनाबाईची भावना. जनाबाई माऊली म्हणले, जनाबाई काय तुम्ही गोड बोलताय हो, किती तुम्ही गोड स्वयंपाक करताय जनाबाई. दाशी बरं का जनाबाई. जमीन नाही, राहायला घर नाही. जनाबाईची फाटकी वाकळ चंद्रभागेच्या वाळवंटात रस्त्यावर झोपायचं. ही जनाबाई. महाराज जनाबाईला सांगितलं माऊलीनं, आता या एकादशीला आम्ही जवळजवळ 47 संत येतो घरी जेवायला. 47 सगळे महाराष्ट्रातले. आता नाव सांगत बसत नाही. कबीर महाराजाला निमंत्रण दिले बरं. कबीर महाराजाने कमाल त्यांचा मुलगा तेही जेवायला आले. आणि ही सर्व मंडळी जेवायला येणार आहेत म्हणून जनाबाईने संध्याकाळी जेवण झाल्याबरोबर 8 वाजता जात्यावर बसली जनाबाई. दळायला सुरुवात केलं. एक पाय लांबवलाय, एवढी मोठी ज्वारी दळायला घेतली, दळायला सुरुवात केली. महाराज रात्रभर गाणे गात गात पहाट झाली. महाराज 3 वाजल्यात. हाताला दोन्ही हाताला फोडे आले जनाबाईच्या. फोड फुटले, दात्याला असं ओढून 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 आग व्हायला लागली. रक्त आलंय, फोडामधून पाणी गळायला लागलं. जनाबाई रडते. अर्धच जलन झालंय आणि आता जर उठवावं तर हे मालकाचं घर आहे, नामदेव महाराजांचं घर आहे. हे कशी उठते ना, आपल्याला मदत करणारी ही माणसं नाहीत. आपल्याला कसं आपण उठवावं यांना. मग आपली कळकळ जाण कुणाला याचे. जनाबाई चंद्रभागेच्या वाळवंटात मारत तिथं झोपडी नामदेव महाराज. तिथं जनाबाई उठून उभा राहते, पांडुरंगाकडे तोंड करते आणि जनाबाई पंढरपूरच्या परमात्म्याला म्हणते, ए ग विठाबाई, ए ग विठाबाई, विठाबा, एक विठाबाई, एक विठाबाई माझे पंढरीचे आई. हे आई, हे भगवान, तुझ्याशिवाय मला मदत करणारा कोण आहे. माझं तुझ्याशिवाय कोणही आहे जगात. ना आई, ना वडील, ना भाऊ, ना पती, ना मुलं, नाही कोणी नाही देवा. महाराज विठेवरचा परमात्मा पहाटच्या 3 वाजता येतो आणि जनाबाईला दळू लागतो आणि ती सांगते, हे बघ देवा, तू हे विठाबाई तू एकटी येऊ नको, माऊली जेवायला येणार आहेत. वेगवेगळा स्वयंपाक करायचा आहे. चुलीवरच्या भाकरी, पापड आलेल्या भाकरी, अति सुंदर भाजी आणि भाकरी करायची, वरण भात, पुरणाच्या जे जे असेल सर्व मला पदार्थ द्वादशी मला करायचं आहे. हे माऊलीला जेवू घालायचे. मला खरं सांगू तुम्हाला, अहो ही टाळ घेऊन उभा राहणारी मंडळी ही माऊली आहेत, ही बसलेली माऊली आहेत.
वाजवणारे म्हणणारे माऊली हे सगळे माऊली ही बाळ आहे छोटे छोटे. ह्यांना तुमच्या हातचं जीव घालता इतकं पवित्र तुमचं जीवन भगवान परमात्मा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतो. मला जनाबाई म्हणतात, देवा तू एकटी येऊ नको. हा आई, हे माझे पंढरीची आई, हे विठाबाई तू एकटी येऊ नको. मग कुणाला आणू? नाही नाही, तुझ्या चरणीच्या गंगा चंद्रभागा यांना काही महिला घेऊन येते, मदत करतील. कोण आणायच्या? भीमा आणि चंद्रभागा ह्या दोघीला घेऊन ये. म्हणजे कोणी वरण भात घालेल, कोणी कुकर लावेल, कोणी मी स्वयंपाक करेल, कोणी लाकडं घालेल, वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला अर्थ कळले पाहिजे बडणाचे. खूप लय तुम्हाला तत्वज्ञान सांगायची गरज नाही. तुम्हाला साधूच्या बोलण्यातला भाव समजला पाहिजे. का सांगतो तुम्हाला? हे सर्व गोष्टी जनाबाईनं म्हातारपणी नाहीत केल्या. जनाबाई रांगता रांगता चुकलेली, वय 4 वर्ष जनाबाईचं. आणि या बालवयामध्ये चुकलेली जनाबाई एक दिवस डोक्यामध्ये वा झाल्या. वारकऱ्याने सांगितलं, देवा तिथं तुझे जनी ना जनी तिच्या डोक्यामध्ये वा झाल्यात. जनाबाईने नुसतं असं डोकं खाजवायचं आणि वा व्हायचं त्यानं. महाराज काय अभंग आहेत. जनी डोईने गांजली विठाबाई धावी नेली. महाराज भगवान परमात्मा आला आणि जनाबाईला चंद्रभागेच्या वाळवंटात उभं केलं. चंद्र नाहू दोहू घातलं आणि असं विंचरलं, त्याच्यामध्ये वा यायच्या आणि ती अभंगले ते जनाबाई. महाराज विठाबाई धावी नेली जनी डोईने गांजली. महाराज स्वहाते केस सोडी, स्वतःच्या हातानं जनाबाईचे केस सोडलेत आणि उवा मारितो तातडी. आता त्या उवा दिसत नाहीत. लहानपणी मी बघितलेले आहेत. महिला अशा रेल्वेच्या डब्यासारखे ही तिच्या पुढे ती तिच्या पुढे असे बसायचे आणि मग उवा मारायचे. अशा टिकल्यावर जसे फटाके वाजवतात ना दिवाळीला पोरत तसे वाजायचे. नक्क लाल व्हायचे असे अशा उवा मारायचे. ते भगवान परमात्मा जनाबाईचे उवा मारतोय आणि उवा मारता मारता जनाबाईला सांगतो, जने काय देवा, अगं तुझ्या वयातल्या मुलींना नातू पण तू झाले, मुलं झाले आणि तू का लग्न केलं नाहीस? बरोबर ऐका, मी बोलतोय ते ऐका. त्यांचं वयच आहे आता ते त्याला काय. आणि जनाबाईला विचारलं तू लग्न का केलं नाही? जनाबाई म्हणते, देवा खरंच सांगू का, अरे मी जर लग्न केलं असतं, ज्या केसाला अखिल कोट ब्रह्मांड नायकाचे हात लागतायत ना, जे हरिपाठ काकडा एवढा सप्ताह ज्याचं व्रत करायचंय ना, ज्याच्या नावानं टाहो फोडून रडायचंय, ज्याला बोलवायचंय ना, तो आपण होऊन माझ्या वा काढतोय, झाड लोट करतोय, अजून काय भाग्य असायचे. आणि जर मी एखाद्या बेवड्याबरोबर लग्न केलं असतं, ज्या माऊलीला मी जीव घालते देवा, ज्या मुक्ताबाईला आणि सोपान काकाला जीव घालते, ते जेवण एखाद्या बेवड्याला जीव घालावं लागलं असतं आणि ते बेवड्यानं माझ्या हे केसाला धरू धरू मारलं असतं त्या गंजिट्यानं. केवढं माझं भाग्य आहे, तुझे हात माझ्या डोक्याला लागतायत. जनाबाईनं बालवयात केले. प्रातःकाळी सकाळ वडेलकर तरुण पोर आणि तरुण मुलींच्यासाठी हे जाणून सांगतोय. तरुण वयामध्ये हे होतं. मीराबाईनं जे भजन केलं बालवयामध्ये केलंय, मुक्ताबाईनं हे सर्व तरुणपणामध्ये केलेलं आहे. म्हातारपणी कुणालाच काही मिळत नाही आणि असं आहे, म्हातारा कुणालाच आवडत नाही. कुठल्याच माणसाला म्हातारी माणसं आवडत नाहीत बघा. म्हातारी असं नाही तर म्हातारा घरच्या लोकांना आवडत नाहीत, आवडतात. आणि जर माणसं म्हातारी माणसं आवडले असते तर महाराज कुठंतरी मालेगावला कुठंतरी म्हाताऱ्या माणसाचं मार्केट असतं ना, मग विकायला नेले असते लोकांनी. का विकायला नेत नाहीत लोक? नाहीत असे सप्तात आले ना, पिकअप पहाटच पिकअप भरला असताना लगेच नेहून विकले असते 10-5 म्हातारी येतील वारकरी. काय ते का घेतच नाही कोणी, गिरायक नाही. महाराज बैलाला म्हशीला गाढवाचा बाजार आहे, गाढवाचा. पण माणसाचा बाजार बघितला का तुम्ही? होय बाबा बघितला तुम्ही? महिला म्हणा बघितला का? का त्यांना गिरायकच नाही. का गिरायक नाही? आवडत नाहीत, कुणालाच आवडत नाहीत. एका मंडपामध्ये एका बाईचं लेकरू लहान बाळ विसरलं. लहान बाळ विसरलं महाराज. पहाटची वेळ ती बाई म्हणाली, कुणाचं कुठल्या माऊलीचं लेकरू विसरलंय? त्या बाईनं उचललं, कडेवर घेतलं आणि त्याची पप्पी घेतली. कुठाला जायस? वडील जायस का? लहान बाळ होत. पण दुसऱ्या दिवशी म्हातारा विसरला, एक 90 वर्षाचा म्हातारा. आणि त्या म्हाताऱ्याला उचललं बाईनं आणि पप्पी घेतली. शक्य आहे कधी? मला सांगा, तोंडामध्ये तोंड घालून पप्पी लहान बाळाची घेतात का म्हाताऱ्या माणसाची? होय बाबा, हा कोणाची घेतात? का घेत नाही? आवडतच नाही ना, आवडत नाही. होय सावळाराम बाबा
कधी तुमची पप्पी कोणी तोंडात तोड तुमची नाही हो तुम लहान बाळाचं सांगतो तुम्हाला कधी लहान बाळाचं कोणी पप्पी घेतं. वा वा काय गोंडस आहे, काय सुंदर आहे, किती बाळ गोमट आहे. पण म्हाताऱ्या माणसाला का वा काय दात आहे तुमचे, काय चष्मा आहे, काय सुंदर, काय स्वभाव आहे तुमचा, असं कधी म्हणलं बघ. म्हातारपणी हे घडतच नाहीये. हे उलट म्हणतात हो बटी का तिथे बटी का बट तिकडेच बस अलीकडे पुढे सुद्धा येऊ देत नाहीत. आणि तरुण माणसाले की पुढे पुढे असं आहे का. म्हणून प्रात काळ शब्दाचा अर्थ आहे तारुण्य. आणि शब्द बघा उठून गेला, उठून लावला नाही. आपल्या गावात आलेल्या महाराजानं पक्क लक्ष ठेवा, कार्यक्रम संपला की उभे पावली निघून गेले पाहिजे. आता मला तुम्ही म्हणाल मग तुम्ही कसे काय आज थांबले, थांबणार आहे का. मला जेवायचं निमंत्रण आहे उद्याच. याला आमचे नान आहेत, का नाव आहे त्यांचं माझ्या लक्षात नाही, वर्गणीला असतात ते उत्तम बाबाच्या पाठीमागं वस्ती बघा, वाघ नाव आहे त्यांचं, वाघ आडनाव, आप्पा वाघ. त्यांचं जेवायचं निमंत्रण आहे. त्यांनी आहेत का इथं, आलेत का, कुठं आहेत, बाहेर गावाला गेले, कुठं आहेत माऊली, हात वर करा नाही तर जेवायला यायचं नाही बरं का. हां हात वर केला, इकडे इकडे पुढे या पुढे. त्यांनी 2 वर्ष झालं आता मटण खायचं सोडलेलं आहे. त्यांच्यासाठी आळण देऊन माळ आणलेले. पुढे या पुढे माऊली या, बसू नका पुढे या. हां इकडे इकडे. हां मग त्यांनी मला सांगितलेले, त्यांना बोली केली मी जेवायला थांबतो पण तुम्हाला माळ टाकावी लागेल. आणि बळजबरी करत नाही बरं का, मला काय शिष्य वाढवायचे तर असं काय प्रकार नाही. सुरेश नाना सोनवणे. सुरेश नाना मला सांग, मला काय माहिती तुम्ही सांगाल मी बोल. हो या नाना हो पुढे या. म्हणून आता त्यांनी उद्याच्याला मी त्यांना जबान दिली, उद्या त्यांच्या वस्तीवर जेवायला जायचे म्हणून थांबलोय. आपला विषय संपला. मला हे सांगायचंय माणसानं आपला कार्यक्रम संपला निघून जावं. हा ठीक आहे सकाळी दुपारी, पण जर तुम्ही सुरुवातीला आल्या आल्या ना, मला 50 माणसं होती त्या चौपाटीवर, बाबा आले बाबा आले बाबा आले. तिथं ज्यांच्या घरी गेलो तिथं कोणी म्हणलं गरम पाणी थंड पाणी, चहा घेता का दूध घेता का, काय रोगर घेता थोडं, नाही असं नाही कोणी म्हणलं. काय घेता, कोणी साबण तर कोणी टावेल वगैरे. आणि मग तुम्ही जर हीच परिस्थिती जर तुम्ही 8 दिवस राहिले महिनाभर त्या गावात जर थांबले, तुम्हाला इथं चौपाटीवर इथं चक्रा मारायला कुत्रा विचारणार नाही तुम्हाला. हां कोणी विचारणार नाही, महिला मंडळाचं कोणी. जास्त दिवस जर तुम्ही राहिले पुन्हा तुमचा अनादर होतो त्याच घरामध्ये. नीट आहे का काय बोलतो हे ज्ञानेश्वरी. ज्या घरामध्ये माणसं नवस करतात आमच्या घरात मुलगी आणि मुलगा जन्माला यावा, आल्यावर पेढे वाटतात, तोच मनुष्य जास्त वय झालं 90 95 100 वर्ष वय झालं, तीच माणसं घरातली लोक म्हणतात महाराज पुढच्या वर्षी 2 पंक्ती घालतो सप्ताहाला. मग हे आमचा म्हातारा त्याचा जीवच जाय ना महाराजांना, काय उपयोगही नाही, काय काम नाही धंदा नाही काय नाही काहीच नाही. आणि नुसतं पडून 4 वर्ष झालं, लवकर गेला तर बरा होईल. ह्या माऊलीच्या ओव्या आहेत महाराज, माऊलीच्या ओव्या काय लिहितात माऊली बघा. मळमूत्रद्वारे होऊन ठाकती खोकरे, नवसी होते इतरे निधनी माझ्या. मी मनाव म्हणून नवस करतात म्हणून नाथ महाराज म्हणतात, महाराज घरातल्या लोकांनी तुम्ही मरावं म्हणून नवस करण्यापेक्षा यांनी तुम्हाला हाकलून देण्यापेक्षा, नाहीतरी मनुष्य मेल्याच्या नंतर उचलून हातपाय बांधून सर्व करून जाळायला न्यावा लागतो, नापेक्षा त्यांनी तुम्हाला जाळायला नेण्यापेक्षा यांना सोडून द्या जीवनामध्ये. प्रातः काळे सकाळची वेळ महत्वाची वडेलकर. सकाळ वेळ इतका महत्वाचा आहे ना सकाळचा. उदाहरण सांगतो तुम्हाला, एखाद्याचं लग्न आहे, लग्नाला तुमचा मित्र एकुलती एक मुलगी, करोडपती मुलगी, आणि तुमची खूप मैत्री, तुम्हाला सांगितलंय त्यानं आमच्या ताईच्या लग्नाला या. तुम्ही लग्नाने निघालेत, पण जर तुम्ही 2 मिनिट जरी तुम्ही मला लग्नाला टाइम झाला, शेवटचं मंगलाष्टक होऊन गेलं, तुम्ही जर आले, 2 लाखाचा आहेर आणला तुम्ही, तुम्हाला तोंड दाखवू वाटतं का लग्न म्हणतात. त्या मुलीच्या बापाला त्याने विचारलं कवाशी आले, आलो पण नाही पण कधी आले, नाही आलो म्हणजे लग्न लागून गेल्यावर आलो. ह्या येण्याला कुठलाच अर्थ नाही. शहाण्या माणसानं जायचं असेल वेळेवर गेलं पाहिजे. महाराज आता एका मुलीच्या लग्नाला गेलो होतो मी, त्याची खूप इच्छा होती बाबा लग्नाला यावेत म्हणून.
माझ्या लक्षात नाही, आमच्या गीताताईने सांगितलं तिचं लग्न आहे आणि लांब आहे, पण तुम्हाला जावंच लागतं. पाऊस मी म्हणतोय, उशिरा निघलो आणि महाराज लग्न माझ्या हातात असं जॅकेटाने चावी गाडी जिथं होती तिथंच मंडपाच्या दारात लावली आणि त्या अक्षिता फेकायला बघितलेल्या. पळतच वर जाणं आणि भडजीच्या हातातलं माईक घेणं आणि अक्षिता घेणं आणि शेवटचे मला 3 मंगलाष्टक म्हणलो. गीताताई एक म्हणली, मी 3-4 मंगलाष्टक. तिला इतका आनंद वाटला महाराज सुरुवातीला आणि लग्न लावायला गेलं. असं गेल्याबरोबर स्वस्ते श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो विरुडं विनायकमहं मोरेश्वरं स्थेवरं शुभमंगल सावधान. हो मंगल. बाजूचे गाव म्हणतील मग आज काय लग्न आहे का काय मंडपामध्ये? भटजी मोठा आवाजदार दिसायला लागला जरा. अक्षदा 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 शेवटच्या मंगलाष्टक कधी आले? अहो शेवटचं. वा वा बरं झालं शेवटचं का होईना. नाही तर मग जास्तीत जास्त आता सावधान समय अशा टायमाला तरी तुम्ही जा. याचा अर्थ मला हे सांगायचं, लग्नाला तुम्ही जेवायला नका जाऊ, आहेर नेऊ नका, मोकळ्या हाताने जा, पण वेळेवर जा. जीवनामध्ये शहाणपणा आहे. येणाऱ्याला आनंद वाटतो आणि तुम्हालाही काहीतरी केलं, जीवनामध्ये आलो ह्याचा आनंद वाटतो. लग्न लावून गेल्याच्या नंतर जमत नाही. म्हणून प्रातःकाळ तुमच्या जीवनाची जी सकाळ आहे ना, ह्या तरुणपणामध्ये जे तुम्हाला करायचं ते करू शकता. म्हातारपणी गवताची काडी सुद्धा उचलत नाही, हे हात इकडे गेलेला उचलत नाही महाराज, पाय दुसरे नाकून घ्यावे लागतात. जीवनामध्ये तुमच्या मनगटामध्ये सशक्तपणा आहे, सर्व करू शकता तोपर्यंत. महाराज आळंद देऊन गाडी चालवली, तुम्हाला वाटतं गाडी चालवली असं? एवढ्या लांब खड्डे खोड्डे ही गाडी चालवून पुन्हा या थाटात कीर्तन करायचं आहे. रमण बाबांनी आल्याला सांगितलं, महाराज 2-3 कीर्तन लय बोगस गेले, लोक मला शिव्या घालायला, मला अजून शिव्या द्यायला पाहिजे तुम्हाला. हां म्हणलं तुम्ही तिथं जवळ, आम्ही आमच्या जवळ येताना आम्हाला विचारलं पाहिजे, आम्ही सांगितलं असं तुम्हाला कोणाच्या तारखा कशा घ्यायच्या वगैरे. का मला विनोदाचा भाग सोडून द्या, इथं आल्याच्या नंतर रात्रीचा जो वक्ता कोणी असेल, माझ्या अगोदर कोणी असेल, त्याच्यावर मला मात करायची असते. उपवाशी जेवायला बसलोय, मोजून चतकोर चपाती खाल्ली महाराज. 6 चपातीची भूक होती, 6 चपाती फक्त चतकोर चपाती खाल्ली. हे सगळे साक्षीला आहे. का तुम्हाला जर जीव घालायचा असेल, येथेच ब्रह्मभोजन ज्ञानेश्वरीतलं अमृत जर तुम्हाला वडेल करायला द्यायचं असेल, मला थोडं उपाशी राहावं लागेल. मी जर 12-13 चपात्या खायच्या सावळाराम बाबा आणि ढेकरं देत बसायच्या माईकमध्ये, जमल का? मला उपाशी राहावं लागेल, तेव्हा तुम्हाला जीव घालता येईल आमच्या भगिनीवाला सर्वांना. म्हणून प्रातःकाळ तरुण पण खूप महत्वाचे. प्रातःकाळी आणि उठून लाविला नाही वडेलकर, गेला आपण होऊन जा. शहाणपणा त्याच्या. लोकांनी म्हणावं, महाराज येथून मालेगावला सकाळी सकाळी इथून आहे ना मांगी तुंगी गाडी, मांगी तुंगी मालेगाव, मालेगाव ते पुणे, या बरं का, सकाळी सकाळीच आहे महाराज. आणि ते महाराज नाही नाही अजून 4 दिवस थांबायचे. कशाला थांबतो, आता सप्ताह संपला होय. हां नाही तर मग चला तर शेतात मकाचे कणसं कापू लागायला, काय करू लागायला. म्हणून शहाण्या माणसानं संसारामध्ये प्रपंचमध्ये जास्त दिवस थांबता कामा नये. महाराज तुम्ही सकाळ पहाट म्हणजे शहाण्या माणसाला 50 किलोमीटर जायचं आहे. पहाटे 3 वाजता मनुष्य उठतो, गार पाण्याने आंघोळ करतो आणि चालायला लागला पायी 50 ते 60 किलोमीटर. सूर्यास्ताला जायच्या आत तो जातो, सन 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 चालतो. आणि हे आळशी जर दुपारी 11 वाजता निघालं, त्याला आज जंगलात मुक्काम करावा लागेल, त्याला ते वडील ह्याला सुद्धा जाऊ शकत नाही त्याला. म्हणून प्रातःकाळी उठवून गेला, लवकर उठून गेलं पाहिजे. आणि महाराज अशा पद्धतीनं किती दिवस या संसारामध्ये अशा पद्धतीनं राहायचं आहे. महाराज नाथ महाराज म्हणतायत, जर मी सांगतो अशा पद्धतीनं जर तू संसारामध्ये राहिलास, तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जो जगाला खाणारा काळ आहे, पूर्ण विश्वाचा ग्रास करणारा काळ आहे, तो काळ ज्यानं 100 पोरं होते धृतराष्ट्राला, पूर्ण भारताचा मालक होता, जयद्रथासारखा जावई होता, दुष्याली मुलगी होती, भीष्म कर्ण विकर्ण कृतवर्मा ही महाधनुर्धारी युद्ध त्याच्या बाजूने होते. पण शेवटच्या
काळामध्ये दोडका भाजावा ना, जसं महाराज वांग भाजतो आपण भरीत करण्यासाठी, तसा मृत्यूनं काळानं खाल्ला महाराज वनामध्ये भाजून मेला, एवढी बोळ असून. म्हणून तोच काळ तुमच्यावर जर मात करून असं वाटत असेल तर जीवनामध्ये असे राहा. कसं राहायचं शेवटच्या चरणामध्ये सांगतो. शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, शरण शरण एका जनार्दन आयशे असता. नाथ महाराज म्हणतात असं जर तुम्ही संसारामध्ये राहिले, एवढा मोठा काळ आहे, धृतराष्ट्रासह त्याचे पोरजन खाल्ले, जगाला जो खातो ना त्याचं तुम्हाला भय राहणार नाही. आयशे असता भय कोण, पण कैश असता ते कसं राहिलं पाहिजे, कशा पद्धतीने राहिलं पाहिजे ह्याचा सिद्धांत द्रौपदामध्ये सांगतात. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, हो तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, गोवरी प्राचीनाचे गोरी, गोवरी प्राचीनाचे गोरी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, गोवरी प्राचीनाचे गोरी, गोवरी प्राचीनाचे गोरी, तैसे असावे संसारी, तैसे असावे तैसे असावे हा सिद्धांत आहे. तशा पद्धतीनं त्या संसारामध्ये असावं. महाराज किती दिवस जोरी प्राचीनाची दोरी, पूर्वज कर्मच जोपर्यंत तुमचा शिल्लक असेल तिथपर्यंत संसारामध्ये राहा. ज्या घरामध्ये महाराज तुमचा अपमान व्हायला लागतो त्या घरामध्ये जास्त दिवस राहण्यात अर्थ नाही. जास्त दिवस राहिले पावलो बरं, बाहेरची लोक येऊन अपमान करत नाहीत, घरातलीच माणसं. म्हणून आज जनजागृती अतिशय महत्त्वाची. महाराज हिंदू धर्मीय लोकांनी सगळ्यांनी जागं राहिलं पाहिजे. आज महाराज हळूहळू सर्व बाजूनं अटॅक करत चाललेले आहेत. आपले ग्रंथ, आपले संत, आपले दैवत, आपले मंदिरं वगैरे हे सर्व गोष्टी सुरक्षित राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि ती जबाबदारी मातृवर्गाची. महाराज आईनं जर घडवलं, एक मदालासा घडली, एक जिजाऊ घडली म्हणून महाराज छत्रपती शिवाजी महाराज घडले. एक मुक्ताबाई होती म्हणून त्या मुक्ताबाईनं 3 देव घडवलेत. एकाच मुक्ताबाईनं 3 देव, ज्ञानदेव, चांगदेव आणि नामदेव, हे 3 देव मुक्ताबाईने घडवलेत. मुक्ताबाई म्हणजे सामान्य स्त्री नाही. म्हणून तुम्ही मुक्ताबाई, जनाबाई, जिजाऊ माता वगैरे अशा तुम्ही आहात. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या सुनाला, तुमच्या मुलींना लहान छोट्या छोट्या या वयामध्ये ज्ञानेश्वरीचे धडे, ज्ञानेश्वरीच्या ओव्या, गीतेचे श्लोक, गातेतले अभंग, हरिपाठ, ही काकडा, भजन, हे सर्व आलं पाहिजे. आणि म्हणा ज्या दिवशी तुमचा मुलगा तुळशीची माळ गळ्यामध्ये टाकतो, नाही जमलं तुम्हाला माळही नका घालू, पण चुकीचं कर्म कुठल्याच मार्गाने महाराज तुम्ही आले ना, लोकांनी असं दर्शन घेतलं पाहिजे, तुमचं लांबून असं दर्शन घेतलं पाहिजे. वा महाराज गावामध्ये हा मुलगा आहे, महाराज देव माणूस जन्माला आला, देव. म्हणून याच गावामध्ये लोकांनी राम मंदिरासारखं याच बाजूला वडेल गावकऱ्यांनी तुमची समाधी बांधली पाहिजे. का सर्व गाववाल्यांनी म्हणलं पाहिजे महाराज जीवनामध्ये मसनवाट्यामध्ये नेण्याच्या लायकीचं हे व्यक्तिमत्व नाही, समाधी झाली पाहिजे. आमच्या गावचं भूषण आहे, वडेल गावचा प्राण आहे. अशा जीवनामध्ये तुम्ही राहा.
मुलगी असेल मुलगा असेल महाराज जीवनामध्ये इतकं मोठं बनवतो निसर्ग, इतकी ज्ञानेश्वरी तुम्हाला मोठं बनवते. म्हणून संसारामध्ये जास्त दिवस राहू नका. जगद्गुरू तुकोबरायांचा करोडोपतीचा संसार होता महाराज, सामान्य नाही. पण संसारातले दोष कळले आणि ज्यावेळेला तुकोबरायांनी जाण्याची तयारी केली त्यावेळेला तुकोबरायांचे उद्गार आहेत महाराज. आपुल्या माहेरा, बघा शब्द कसे. आता बाद झाला संसार, बस खूप केला संसार महाराज. काय सांगावं, तरुण वय तुकोबरायांचं, म्हातारपण नाहीये. आणि ज्या संसारामध्ये स्त्री एक अन्न करिता मेले. करोडपतीचा संसार एक काळ असा झाला, दुष्काळ पडला नाही, रोगानं आजारानं नाहीये मंडळी, अन्न मिळालं नाही म्हणून मेले. खंत मानली नाही, आई वडील गेले, थोडं दुःख मानलं, जनावरं मेले, जमीन गेली, सर्व गेलं, काही वाटलं नाही. पण गाथा ज्यावेळेला बुडवली त्यावेळेला दुःख वाटलं. तेच तुकोबरा आहे. या प्रपंचामध्ये महाराज विटले हे चित्त प्रपंचापासून म्हणते म्हणे बैसली बाई. आणि हे मनानं म्हणून नाही, वरून कृती करून नाहीये, तुमच्या हृदयानं ना जसा आंबा आतून पिकला पाहिजे. साधक ज्ञानेश्वरीचा साधक तो आतून घडला पाहिजे, आतून अनुभवानं तो पिकला पाहिजे. वरून मोठ्या मनाच्या माळा घालून उपयोग नाही, पावसर गंध हे उगं खवडं भांडं करून वरून रंगून उपयोग नाही. आतून बदल झाला पाहिजे. नवीन मार्केटमध्ये आंबा आल्याला वरून पावडर टाकून पिकवला जातो, तो आतून पिकत नाही. पण जर आतून जर पिकला ना तर त्याला पोपण येऊन टच करतो आणि वडेलगाव म्हणतो वा काय आंबा आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये आतून तुमचा बदल झाला पाहिजे, आतून पिकले पाहिजे, अनुभवानं पिकले पाहिजे. म्हणून हे जीवन जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हे जर घडो असं वाटत असेल, ज्ञानेश्वरीला जीवन समर्पित करा. म्हणून घरातली माणसं असतात, जीव लावतात, कोणी हे करतात, सर्व काही ठीक आहे. पण हळूहळू हळूहळू महाराज तैसे असावे संसारी. संसारातून हळूहळू निघा. जगद्गुरू तुकोबरायांनी पूर्ण विश्वाचा अभ्यास केला, ज्ञानेश्वरी हृदयाला बाळगली धरली आणि तुकोबराय परमात्म्याची वाट बघतात आणि जगाचा निरोप घ्यायला निघाले. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. बोला आपुल्या माहेरा जाईन मी आता, 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 आपुल्या निरुपया संता हाते आला, निरुपया संता हाते, निरुपया संता हाते आला, निरुपया संता हाते आला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, सुख दुःख ऐकिले कानी, सुख दुःख माझे ऐकिले कानी. आणि मला कोणी सांगितलंय का, वडीलकरांनी येऊन सांगितलं तुम्ही वैकुंठाला जा? नाही नाही नाही, तुम्ही गाथा अभंग वाचताना हे शब्द तुम्हाला हृदयाला लागले पाहिजेत महाराज. हे शब्द म्हणजे सामान्य शब्द नाही आहेत. हे शब्द बघा कसे आहेत. मी माझ्या भावे अनुसरलो, आता मज जाणे प्राणेश्वरा सवे, मी माझ्या भावे. मला कोणी सांगितलंय आणि मग मी ज्ञानेश्वरी वाचायला लागलोय, मग मी ज्ञानेश्वरीकडे वळलो आणि मग मी गाथा जन्माला घाललो, मग मी वैकुंठाला. असं नाही, मी माझ्या भावे अनुसरलो आणि आता आहे ना, आता नाही तुका पुन्हा हरपलो या लोका, धन्य म्हणविनी हे लोक लोका, भाग्य आम्ही तुका दे केला. मी माझ्या मनानं, मी परमार्थाला तुम्ही मनानं जर प्रवृत्त झाले जीवनामध्ये, आणि एक जीवन फक्त तुम्ही टाकायचं आहे, एक जीवन फक्त.
पुन्हा 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 ते करायची गरज नाही. एकदा एक न एक दोन होतात, एकदा असं कळलं तसं असाच परमार्थ अशा पद्धतीनं तुम्ही निघले, पुन्हा पुन्हा करायची गरज नाही. आणि निसर्ग सांगतो, जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, बाबा तुमच्या जीवनामध्ये जर तुमचं कधी पत्नी मेली, कुणाची मरू नाही बरं काय, एक उदाहरण सांगतो, जर मेले दुसरी मिळेल, पती वारला पुढच्या जन्मात मिळेल, आईवडील वारले प्रत्येक जन्मात मिळतात का? तुम्ही म्हणाल असं कसं काय? सगळे लोक म्हणतात आईवडील मिळत नाहीत. कोण म्हणलं मिळत नाहीत? ह्या जन्मात मिळत नाहीत, पण पुढचा जन्म आईवडिलाशिवाय जन्मच होत नाही. डुकराचा असेल, कुत्राचा असेल, गाईचा असेल, घोड्याचा असेल, म्हशीचा असेल, गटारातल्या किड्याचा असेल, शिळी मेंढी, कुठलाही जन्म माणसा तो आईवडिलाशिवाय तो होतच नाही. आहेतात पाहुणे मेहणे साडू सगळे, पण एक आहे मंडळी, परमार्थ पुन्हा दुसऱ्या जन्मात होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतायत, हे याच देही घडे देवाचे भजना, याच देही घडे देवाचे भजना, याच देही घडे देवाचे. वा वा वा, याच देही घडे देवाचे भजना. हे आणि कहे जाना नाही कोठे, आणि कहे आला नाही हे आणि कहे जाना नाही कोठे, आणि कहे आला नाही हे याच देही घडे देवाचे भजना, याच देही घडे देवाचे. जमीन गेली, घर जळालं, पुन्हा बांधता येईल महाराज, पण भजन ज्ञानेश्वरी परमार्थ पुन्हा नाही करता. याच देही घडे. बस अभंग वाचताना जर असे तुम्ही वाचले ना, याच देही घडे, आपल्या बापाला तर अर्थ नाही कळत, असे वाचावं लागतं तुम्हाला. याच देही घडे देवाचे भजन. गाढवाच्या कुत्र्याच्या डुकराच्या जन्माला गेल्यावर नाही, अभंग पाठ करणे वेगळे आणि अर्थ कळणे वेगळे. ज्ञानेश्वरी डझनाने 13-14 लोक दाळंदीत पाठ आहेत, अर्थानं सपाट आहे. पाठ केली म्हणजे तुम्हाला ती कळेलच, अभिनंदन आहे तुमचं पाठ झालेली, पण तुम्हाला अर्थ कळला पाहिजे. अर्थ कळला तरच जगण्याला अर्थ आहे, नाही तर अर्थाविन पोती. म्हणून उत्तम बाबासारखा पुरुष महाराज या नगरीमध्ये जन्माला आले आणि खरंच त्यांनी खूप 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 प्रेम केलं. आणि ते चांगले चांगले किती चांगले, त्यांनी का चांगले आहेत? ज्या अर्थी मी इतक्या प्रेमानं कीर्तन करतोय, मला तो टाईम, आजची माझी तारीख इचलकरंजीला आजरा म्हणून गाव आहे, आजरा, आजऱ्याला माझी तारीख होती, पण ती बदलाबदली करून आजची तारीख, काही मंडळी म्हणले नाही तुम्हाला आजच्या तारीख, म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, मला वेळ मिळावा, प्रेमानं कार्यक्रम करावा आणि तुम्ही वडीलकरांनी महाराज अतिशय शांत ऐकावं. खरं सांगू तुम्हाला, मी महाराष्ट्रभर सांगेल, तुम्हाला कीर्तन जर ऐकायचं असेल, कीर्तन करायचं असेल, माझ्या वडेलगावाला या तुम्ही, बघा ही चौपाटी. परंतु असं वाटतं इथं माणसं कुणी, गावात एकही माणूस राहिला नाही आणि इथंही कुणी आलं नाही. आणि जर आले असते तर गर्दी, आवाज आला असता. बघा आवाज येतोय का, बघा तुम्ही. इथं आवाज नाही आणि घरात तर कोणी राहिलं नाही. माणसं गेले कुठं? सगळे ज्ञानेश्वरीमध्ये गेले, सगळे माऊलीच्या मायेनं, माऊलीच्या प्रेमानं भुरळ पाडलं. बरंच काय सांगावं तुम्हाला, माऊलीनं प्रेम दिलंय. आई बहिणी हो, मातृवर्ग, माऊलीसारखं प्रेम करणारा या जगात पुरुष जन्माला आला नाही, येणार नाही. माऊली 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 आपल्याला वेळ लागला पाहिजे. तुम्हाला जे मंडपात येण्याचे जे मार्ग दिले, जे रस्ता मोकळा केला, माऊलीने केला महाराज. माऊलींचं काम, माऊलींनी केलेलं हे कार्य आहे. म्हणून ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, कन्हैयासारखा भगवंत, म्हणजे राम, त्याला 1000 नाव आहेत, भगवंत, वारकरी संप्रदायासारखा पंथ आणि ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ या जगात नाही महाराज, जगात
जगात कुठलाही ग्रंथ बरोबर करू शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी महाराज तुम्हाला काही नाही जीवनामध्ये, तुम्ही नुसतं ज्ञानेश्वरी म्हणत राहा घरात आणि माणसामध्ये. सकाळच्याला जी ज्ञानेश्वरी आंघोळ झाल्याच्या नंतर तुम्हाला वाचता येत नसेल, पाटावर ठेवा, 108 प्रदक्षिणा घाला. नाही जमले 108, नुसते 8 घाला. 8ही नाही जमले, एवढी 8 पूर्ण करता येत नाही, फक्त 1च घाला. तेवढंही नाही जमलं ना, नुसतं तुम्ही ज्ञानेश्वरी म्हणा. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळे काळाचे नाही काय. एकच उदाहरण सांगतो आणि माझी सेवा संपवतो. म्हणून ज्या अर्थी तुम्ही इतके प्रगाढ आणि इतके प्रेमानं ऐकताय महाराज, तुम्हाला आहे ना इतक्या पब्लिकीमध्ये झोपल्याला तर सोडून द्याव, फक्त डुकली घ्यायला माणूस दाखवायचा. डुकली घ्यायला एवढ्यामध्ये 1,00,000 रुपये बक्षीस. 1,00,000 बरं करा म्हण बाबा, 1,00,000 बक्षीस. फक्त डुकली घ्यायला माणूस दाखवायचा. हां, लाखासाठी डुकली हानीन ते सोडून बरं का तू. नाही तर लाख मिळवत म्हणून डुकली घ्यायचा, मी हाणली डुकली असायला नाही. बघा तुम्ही एकही मनुष्य झोपलेला नाही. इतके सुंदर माणसं आहेत का, ज्या अर्थी एवढं तुम्ही ऐकताय. म्हणून उत्तम बाबाची सेवा आहे. त्यांनी खूप प्रेम दिलं, तुम्ही सगळे जाणता, हे काय स्तुती करायची गरज नाही. खूप 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 त्यांनी पत्र पाठवलेलं, जवळजवळ 13 पत्र आहेत माझ्याकडे त्यांनी पाठवलेले आहेत. 13 पत्र. त्यावेळेला काय फोन नसायचा ना, 25-25 ते कार्य त्यांनी पाठवलेलं. म्हणून ते प्रेम आज मी अंतःकरणातून बोलतोय ना. माझा अशी धारणा आहे, माझा असा विश्वास आहे, उत्तम बाबा विणा घेऊन वाजवतात, ह्या कोपऱ्यात उभा राहायचे आणि सारखे माझ्याकडे बघायचे. मी कीर्तनला उभा राहिलो की सारखे बघायचे, विणा वाजवायचे. अजूनही ह्या बाबामध्ये तेच उत्तम बाबा मी पाहतोय. कारण का, मनुष्य शरीरात जरी गेला तरी कर्तृत्व, त्यांचं कर्म आणि भक्ती आणि प्रेम हे शिल्लक राहत असतं. म्हणून जाणार तर सर्वच आहेत, पण तुमचं कर्तृत्व, तुमचं प्रेम, तुम्ही केलेले उपकार, हे माऊली तुकोबराय कुठले संत आहेत. माऊली आज संजीवन समाधीला आहेत, तुकोबराय वैकुंठाला आहेत, एकनाथ महाराज जलसमाधीला आहेत, पण त्यांनी केलेलं कर्म अजरामर आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना एक विनंती, तुमचं जीवन जर कळे काळाच्या हातातून सोडवायचं असेल, कळे काळाला मात करू द्यायची नसेल, तर ज्ञानेश्वरीला जीवन समर्पित करा. एकच उदाहरण सांगतो, फक्त सर्व इंद्रियांचे कान करून ऐका, तर तुम्हाला सर्व कीर्तनाचा सार तुमच्या पदरात पडेल. जसं माझं हे लाडकं गाव आहे वडेल, आणि मी ह्या गावचा लाडका आहे, तसं मसवंडी नावाचं गाव आहे. आळे बोट्याच्या शेजारी बोटा गाव आहे. त्या बोट्यापासून आज 5 किलोमीटर आळे फाट्याजवळ मसवंडी गाव आहे, संगमनेर तालुक्यात. तिथे 90 सालापासून तिथेही कार्यक्रमाला जातो मी. तर तिथं एका माणसानं मला अशी कथा सांगितली महाराज, मंडळी बारकावे ऐका किती सुंदर आहेत. ते म्हणले, महाराज एका आदिवासी माणसानं वाघिणीचं पिलू धरलं. वाघीण व्याली आणि ती पोट रिकामा झालं, भूक लागली म्हणून खाऊ शोधायला गेली. तेवढ्यात हे मनुष्य तिथे गेला आणि ते पिलू उचललं. त्याला वाटलं हरणीचं वगैरे पिलू, त्याने आणलं उचलून. ताजं पिलू नुकतंच जन्माला आलेलं, 5-6 तास 8 तासाचं, उचललं आणि घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर वाघीण आली. वाघिणीनं पूर्ण डोंगर चालला मला, पाहिलं पण कुठेच सापडाना. रात्री त्याचं जे घर होतं ते कौलाराचं होतं. कौलारा समजतात ना, कौलं ते समज. काय कधी कधी काय होतं, भाषा जरा थोडीशी वेगळी पडते ना आपली इकडे, आहे की नाही. तिकडची आळंदीकडची भाषा वेगळी पडते, इकडची भाषा थोडी वेगळी पडते. एक विनोद मी कायमचा सांगत असतो, तो आज सांगतो, जरा माझ्या आवडीचा आहे. मला आल्याच एक जणांना सांगितलं, महाराज जरा सांगा. नवीन मी वडेलच्या बसस्टँडला, मी भगवान राजपूत माझ्याबरोबर पोरगा होता, दुसरे विद्यार्थी, आम्ही वडेलच्या एस.टी. स्टँडला थांबलो आणि म्हणलं तर आपल्याला कार्यक्रम तर संपलेला आहे, मग आपण आहे ना वणीच्या देवीला जाऊ. तर आम्हाला वाटलं इथून वणी गाडी लागत असेल, मग आम्ही गाडी आली की पुढे जायचं आणि बघायचं, नाही दुसरेच निघायचे. मांगी तुंगी, रावळगाव, सटाणा, हे काय आम्हाला पटाना, तिकडे जायचं नाही ना. मग आम्ही माघारी यायचं, कंटाळा आला. तेवढ्यात एक लहान मुलगी ना, तिच्या आईला म्हणले, आई गाडी वणी गाडी वणी गाडी. अरे म्हणलं ही वणी गाडी लागली. आम्ही आमच्या बॅगा घेतल्या, गाडीत बसलो. गाडी मी अजून बराचसा लांब जवळजवळ गाडी गेली. महाराज तिकीट, लगेच पैसे काढले. कुठं जायचं म्हणलं, वणीला. वणी ही गाडी मांगी तुंगीलाच चालली म्हणले मला, ही मांगी तुंगी गाडी. म्हणलं नाही, ही मुलगी पुढे सीटवर बसली, ती गाडी वणी म्हणून आम्ही बसलोत. म्हणले बाबा, म्हणले गाडी वणी म्हणजे गाडी आली. मला वाटलं गाडी वणी म्हणजे वणी गाडी लागली.
तशी आम्ही गाडी वणी अशी बसायची गाडीत, तसं होऊ नये. मी बोलतो एक, तुम्ही ऐकायचे एक, असं होऊ नये. म्हणून त्यानं ते कौलाराचं घर, त्या घरामध्ये सगळे झोपले, 22-23 माणसाचं कुटुंब झोपले घरात. आणि रात्रीचं 1 वाजता वाघीण आले. ते याचं शेळीचं पिलू, आपण शेळीचं मेंढीचं पिलू कोंडतो ना, तसं झाप होता टोकर, त्याच्या खाली ते कोंडून ठेवलं. वाघिणीनं महाराज वर उडी झेप घेतली त्या कौलावर, पंजानं बाजूला केले आणि ती एंट्री केली. तिनं ते झाप उचलला, तिचं बाळ स्तनाला लावलं, पूर्ण पाना पाजला आणि मग तिनं डरकाळे फोडले त्या घरामध्ये. महाराज गर्जना केली वाघिणीनं. तिनं आव्हान दिलं, ज्या पिल्लाला माझ्या पोराला घेऊन आलेत ना, जर तुम्ही झोपलेला पैकी ह्या घरातले मालक, या गल्लीतले घरातले माणसं, जर हिम्मत असेल आज ह्या वाघिणीच्या पोराला हात लावून दाखवा, तुमची पाठ थोपडते. डाळकारे फोडली महाराज. महाराज तिथं ते पहिले जुने लोक सगळे धोतर नेसणारे होते. त्या बाबानं सांगितलं, महाराज त्या वाघिणीची डरकाळी ऐकली आणि असं बघितलं, आणि जे वाकळा घेऊन पडले सकाळच्याला धोत्राचे पितांबरच झाले त्यांच्या. त्या सगळे गप उठले नाही. जेव्हा ती वाघीण पुन्हा गेली वर, ते बछडा घेतला त्यानं वाघिणीनं, पिलो वर गेली कौलार असती, पुन्हा डरकाळी आणले. हिंमत असेल तर या, घेऊन गेली ती. मला हे सांगायचं आहे, त्या वाघिणीनं तिच्या बच्च्यावर एवढं प्रेमाने, ताकदच एवढी होते, महाराष्ट्रातला कुठलाही माणूस आणि कुठलाही प्राणी तिच्या अंगाला हात लावू शकत नाही. तिच्या पिलावर एवढं प्रेम, एवढी शक्ती, एवढ्या लोकातून ती तिच्या बछड्याला घेऊन गेली. दृष्टांत संपला. तशी ज्ञानेश्वरी कलियुगातली वाघीण आहे, वाघीण. तुम्ही फक्त तिचं तानं बनले ना, तानं. आता ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीतला कोणी असेल माणूस तर मी बोलतो ते कळेल तुम्हाला. माऊली म्हणतात, तान याचे लागता झटे, तान लागता झटे, तेने अधिकची पानं फुटे. तान म्हणजे अजून वरण भात नाही, फक्त आईचंच दूध आहे, फक्त आईच्या दुधावर येतो, याला तान म्हणतात. तसं ज्ञानेश्वरीचं निरागस बाळ तान बनलं ना तुम्ही. ज्ञानेश्वरी जसं वाघिणीनं त्या माणसाच्या तावडीतून स्वतःच्या बछड्याला घेऊन गेली, तशी ज्ञानेश्वरी रूपी वाघीण साधक रूपी बछड्याला, तिच्या लेकराला कळी काळाच्या तावडीतून सोडवते, घेऊन जाते. हे मला सांगायचं आहे. म्हणून फक्त तुम्ही तान तिचा बछडा बना. ती ज्ञानेश्वरी अनेक बछड्याला, आमचे सद्गुरू जोग महाराज असतील, बंकट महाराज स्वामी असतील, अण्णाबाबा, तुळशीराम बाबा, हरिबाबा, हे काय, हे ते वाघिणीचे दूध पिलेली माणसं आहेत. त्या वाघिणीने त्यांना सोडवलेलं आहे. मरण येत नाही असं नाही आहे, मृत्यू येतो. पण महाराज जसं आपण गावाला निघलोय तसं आम्ही येतो, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. अशा पद्धतीनं आपल्याला मरण आलं पाहिजे. ह्याला म्हणतात तैसे असावे संसारे, कुठपर्यंत जोरी प्राचीनाची दोरी. म्हणून अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही ऐकून घेतलं. आमचे वाजवणारे म्हणणारे मंडळी अतिशय सुंदर, गावचेच आमचे भाऊसाहेब, त्यांचे बंधू, आमचे इकडचे आमचे मच्छिंद्र महाराज, आता यांचं नाव काय माहीत नाही, सर्व मंडळी अतिशय सुंदर आहेत. आणि आमचे माधव महाराज मोरे, माझे लहानपणचे मित्र, त्यांचा मुलगा अतिशय सुंदर मृदंग वाजवतो. मी काय ऐकलं नाही पण मला ऐकायला मिळालं, सुंदर वाजवतात. त्यांनाही थोडं थोडं वाजवत देत जा, बदलून बदलून वाजत जा. आपल्या घरी आलेल्या माणसाला आपण मान दिला पाहिजे, खूप महत्त्वाचं असतं. तुमचा बी हात अतिशय सुंदर आहे, गावचं भूषण आहे, तुम्ही गोड वाजवता, तेही वाजवतात. म्हणून माधव महाराज मोरे आळंदीमध्ये राहतात आणि खूप सुंदर त्यांचं हे कार्य आहे. ते 7 दिवस आपले इथे थांबलेले आहेत. म्हणून ज्या मातृभगिनींनी, मग आम्ही सांगितलं, तुम्ही जो उपवास केला आहे अतिशय प्रेमानं, निष्ठेनं, श्रद्धेनं करत राहा. माऊलीवर विश्वास ठेवा. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला माऊली देईल. ज्ञानेश्वरी तुमची इच्छा पूर्ण करील, भगवान शंकर परमात्मा इच्छा पूर्ण करील. आणि अतिशय सुंदर मंदिर बांधलेलं आहे महाराज, राम मंदिर. हेच आहे ना, खूप सुंदर बांधलं आहे मंदिर. म्हणून त्या राम मंदिराला सुद्धा माझ्यातर्फे 5,001 रुपये मी देणगी देऊन जाणार आहे. तुमचं जसं असेल तसं कसं असेल, मला जे तुम्ही देणार आहेत त्याच्यातले 5,000 काढून बाकीचे दिले तरी चालेल. आणि पुन्हा दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, खरं बोलायला काय हरकत आहे. येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी भावकथा आहे, जमलं ऐकायला या. निफाडच्या 200 महिला आहेत, त्या महिलांनी पारायण ठेवलं, ज्ञानेश्वरी पारायण माऊलीच्या मंदिरामध्ये. आणि गीताताई व्यासपीठाला आहे आणि माझी 7 दिवस कथा आहे तिथे.
संध्याकाळी 6:30 ते 8:30 येता आलं त्या कथेला या. म्हणून जर तुम्हाला काही वाटलंच वर्गणी जमली नाही रमण बाबा, वर्गणी जमली नाही असं तुम्हाला जर काही असा अनुभव असेल, सर्व मायबापांना सर्वांना विनंती, भरभरून देत जा. राहिलेले वर्गणी पट्टीवाले सर्वांना द्या. भगवंताचं माऊलीचं कार्य तुम्हाला माऊली भरभरून तुम्हाला देईल. ज्ञानेश्वरी ही खूप दयाघन आहे. म्हणून झालेली सेवा इथं थांबवतो. विठोबा चला नारायण देवा, नारायण देवा उठा, नारायण देवा उठा. संजय काशीराम, दत्त पुंडलिक, रुपेश सीताराम, चला हार घालण्यासाठी चला. जय जय गोपाळ.